गोरी 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 गलगलेच्या महाली, गलगले गोजिरा गौरी ग साजिरी, अंड्या बँजो करी साला विलनगिरी, नादावली सोकावली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. 29 डिसेंबरला माझ्या जिभेला मला सेन्सेशन गेल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी उठले तेव्हा माझा डावा चेहरा हलत नव्हता. पहिल्यांदा मी दातांच्या डॉक्टरांकडे गेले आणि तेव्हा त्यांनी मला एक्सप्लेन केलं की मला बेल्स पॅल्सी झाली. कुठल्याही कामाच्या वेळेला मी पहिल्यांदा हे सगळीकडे क्लिअर केलं की मला हे झालेलं आहे. तू लपू नाही शकत आहे, हे मला माहिती आहे. पहिल्या शॉटच्या पहिल्या फ्रेममध्ये कळणार आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला केदार शिंदे फिल्म करतोय, ये तू उद्या बोलू. मी दुसऱ्या दिवशी गेले केदारदादाच्या ऑफिसमध्ये आणि मग कळलं की मला गलगले निघाले. ही फिल्म ते करत होते. भरत जाधवच्या ऑपोजिट जो रोल होता त्याच्यासाठी त्यांना मी हवे होते. हिंदीतल्या ना दौऱ्यांना मजा असते माहितीये. छान हॉटेल्स असतात, तुम्ही कधी कधी फ्लाय करता, 2 टायर एसीनी वगैरे जाता तुम्ही. मी तरी जी नाटकं केली त्याच्यात मला अशी प्रॉपर रॉयल ट्रीटमेंट असायची. कलकत्त्याला प्रयोग होता आमचा आणि आम्हाला ट्रेनची तिकीट दिली होती 2 टायर एसीची. आणि अगं जाताना कलकत्ता येतच नव्हतं. तिथल्या तिथे ट्रेनमधनं आम्ही फ्लाईट तिकीट बुक केली परत येतानाची, ज्या किमतीला होती त्या किमतीला, आणि वी ऑल फ्ल्यू बॅक. हे नाही आपल्याकडे होऊ शकत. नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एका अशा मुलीला, एका माझ्या अशा मैत्रिणीला. काही वर्षांपूर्वी आभाळमाया पर्व दुसरे मध्ये आम्ही दोघींनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने ती स्टार इन द मेकिंग होती. सुंदर दिसणारी, उत्तम गाणारी, उत्तम नाचणारी. त्यानंतर ती भरत जाधव सारख्या मराठीतल्या सुपरस्टार बरोबर एका फिल्ममध्ये सुद्धा आपल्याला दिसली. काटकोन त्रिकोण, शब्दांची रोजनिशी यासारख्या इंटरेस्टिंग नाटकांमध्ये ती आपल्याला दिसली आणि मग ती हिंदीमध्ये पृथ्वी थिएटरच्या अनेक नाटकांमध्ये दिसू लागली. पण या सगळ्याच्या दरम्यान अशाही काही गोष्टी तिच्या आयुष्यात घडल्या होत्या ज्याच्याविषयी ती फारशी कधी कुठे बोलली नाहीये. पण आज या निमित्ताने आपण तिच्याशी याबद्दल बोलतो आहोत आणि हे बोलायला ती आपल्याशी तयार आहे. याबद्दल खरंच केतकी थत्ते, तुझे मनापासून आभार. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलावलं आणि मला हे बोलण्याची संधी दिली आहे तुम्ही, त्यामुळे थँक्यू सो मच. केतकी, तू आलीस आणि आता आपण छान गप्पा मारणारच आहोत. पण त्याआधी बर्वा स्किन थेरपीकडनं तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. तू वापरलेस का बर्वाचे प्रॉडक्ट्स? नाही, पण मी इंस्टाग्रामवर बरंच बर्वाचे मला रील्स वगैरे आलेली आहेत. क्वाईट इंट्रिग्ड. आपल्याच काही मैत्रिणी रेग्युलरली हे वापरतात आणि मी सुद्धा वापरलं आणि हे फार छान असतात. गाईच्या तुपापासून ऑर्गॅनिकली बनवलेले आहेत ना. हो, त्यामुळे कॉस्मेटिक्सचा जो अदरवाईज एक थोडासा साईड इफेक्ट असू शकतो तो यांचा अजिबात नाही. किती छान. नक्कीच वापरेन. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आणि मी तुला एक गोष्ट सुरुवातीलाच सांगते की जरी आपण ह्या विषयावर बोलणार असलो तरी सुद्धा त्या अनुषंगाने तुझ्या करिअरबद्दल आम्हाला खरंच ऐकायचंय. तू खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेस या तुझ्या सगळ्या प्रवासामध्ये, त्याबद्दल आम्हाला ऐकायचंय. पण एका अभिनेत्रीच्या आयुष्यात जेव्हा फेशियल पॅल्सी, फेस पॅरालिसिस किंवा त्याला अजून ज्या काही मेडिकल टर्म्स असतील ते होतं, तेव्हा काय होतं? ज्या व्यक्तीला सतत आपला चेहरा आरशासमोर दाखवायची किंवा कॅमेरासमोर दाखवायची सवय असते, तिच्या आयुष्यात हे घडतं, तेव्हा तो अनुभव आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तू काय केलंस हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या पॉडकास्टचा हेतू त्यातून कुणातरी 4 जणींना जर एक काहीतरी इन्स्पायरिंग गोष्ट मिळाली तर ती आपल्या दृष्टीने महत्त्वाची. खरं आहे. मलाही तेच वाटतं की कारण आता बेसिकली मी आधी सुरुवात करते की मला काय झालं. मला बेल्स पॅल्सी झाली. म्हणजे एक दिवस मला असं लक्षात आलं की माझ्या जिभेला सेन्सेशन नाहीये. एकच सेकंड, आपण हे सगळं फक्त किती सालचं तू सांगते आहेस तिथपासून सुरुवात करू. मला वाटतं आभाळमाया आपण केलं 2002 साली, 2-3 साली. त्याच्यानंतर 2004ला मी पासआउट झाले. BSc केलं मी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मधनं आणि सगळं छान सुरू झालं होतं. माझं एक नाटक चालू झालं होतं. मी झीची एक सिरियल करणार होते तेव्हा आणि इट वॉज ऑल इन द मेकिंग. आणि 2005 सालच्या डिसेंबरमध्ये, म्हणजे आता 20 वर्ष पूर्ण होतील या डिसेंबरमध्ये त्या गोष्टीला, 29 डिसेंबरला माझ्या जिभेला मला सेन्सेशन गेल्यासारखं वाटलं. म्हणजे तर मला त्यावेळी माझी अक्कलदाढ ह्या साईडची खूप दुखत होती. तर
साहजिकच आपण असा विचार करतो की हा अक्कलदाढीमुळे कदाचित काहीतरी प्रेशर आलं असेल नर्ववर आणि त्यामुळे माझी बहुतेक जीभ हे झाली आहे. तर हे झालं मला संध्याकाळी वाटायला लागलं आणि दुसऱ्या दिवशी मी उठले तेव्हा माझा डावा चेहरा हलत नव्हता. बट स्टील आय वॉज लाईक की हा हे बहुतेक ते दाताचंच आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा मी दातांच्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी जेव्हा मला बघितलं तेव्हा ते म्हणाले की नाही हे असं दिसत नाहीये, दिस लुक्स लाईक पॅल्सी. म्हणून त्यांनी मला त्यांच्या एका MD फिजिशियन ओळखीचे जे त्यांच्या होते, खूप निष्णात डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे त्यांनी मला लगेच पाठवलं. मी त्यांच्याकडे गेले आणि तेव्हा त्यांनी मला एक्सप्लेन केलं की मला बेल्स पॅल्सी झाली आहे. आता हे मी ऐकून होते. बेल्स पॅल्सी ही एक कंडिशन आहे जी कुठल्या तरी डिसीजमुळे किंवा थंडी वाऱ्यामुळे किंवा अगदी स्ट्रेस, कमी झोप यासारख्या कारणांमुळे ही होऊ शकते. तर व्हॉट इज बेल्स पॅल्सी? बेल्स पॅल्सी म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा अर्धा भाग हा पूर्णपणे निकामी होतो. निकामी इन द सेन्स की तुमची फेशियल नर्व जी असते ती आयदर डॅमेज होते कुठल्या कारणामुळे किंवा तिच्यावर प्रेशर येतं कुठल्या कारणामुळे. फॉर एक्झाम्पल थंडी वारा किंवा ओव्हर स्ट्रेसिंग युअरसेल्फ. आणि ती डॅमेज झाल्यामुळे ऑब्व्हियसली तिच्या मसल्सना स्टिम्युलेट करते आणि ज्यामुळे आपले मसल्स चेहऱ्याचे हलतात ते हलणं बंद होतं आणि तुमचा चेहरा स्टिल होतो, अर्धा भाग चेहऱ्याचा. तर हे मला झालंय असं त्यांनी मला सांगितलं. मग ही कंडिशन कळली, पण त्याचं कारण काय आहे हे कळत नव्हतं. कारण की इट कुड हॅव बीन ॲज सिम्पल ॲज ट्रक ड्रायव्हर्स पॅल्सी. ट्रक ड्रायव्हर्स पॅल्सी म्हणजे ते असं नाव ह्याच्यामुळे पडलंय की ट्रक ड्रायव्हर जेव्हा ड्राईव्ह करतात ट्रक थंडीतनं वगैरे तेव्हा खूप जोरात वारा त्यांच्या कानात शिरतो आणि त्या जोराच्या थंड वाऱ्यामुळे कधी कधी कानाच्या पडद्यातून फेशियल नर्व पर्यंत तो वारा जोराने पोहोचून ती फेशियल नर्व थोड्या काळासाठी प्रेशराईज होते, ज्यामुळे ती नम होते आणि ज्याच्यामुळे तिचं काम बंद होतं थोड्या काळासाठी. सो अर्थातच आपण सगळ्यात बरी गोष्ट काय असेल त्याचा विचार करतो ना. आणि त्यावेळेला सिम्पटम्स काही दिसत नव्हते. 21 वर्ष ऍक्च्युली. तर सिम्पटम्स काही दिसत नव्हते. सिम्पटम्स काही दिसत नव्हते दुसऱ्या काही डिसीजचे. तर त्यामुळे त्यांनी मला लगेच फिजिओथेरपीसाठी रेकमेंड केलं. आणि जेव्हा मी त्यावेळी माझा हा भाग सगळा खूप दुखत होता, एवढंच होत होतं, पण ते त्याच्यामुळेच असावं असं वाटत होतं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा एक थोडा काळ गेला, एक दुपार संध्याकाळ व्हायला आली, तेव्हा मला कानाच्या आतून आणि कानावरती ह्या भागात नागिणीच्या पुळ्या माहिती आहेत तुला कशा असतात? पूर्ण पाण्याने भरलेले टपटपीत पुळ्या असतात त्या, की असं वाटतं की जर नख लागलं तरी पचकन पाणी बाहेर येईल. तर तशा पुळ्या मला कानावर दिसायला लागल्या ह्या भागात. आणि मी अर्थातच मायक्रोबायोलॉजी स्टुडंट असल्यामुळे कानावरनं गेलेलं होतं की हर्पिस झोस्टर व्हायरस म्हणजे आणि आपल्या नागिण शिंगल्स होतं त्यांनी वगैरे. तर मी लगेच डॉक्टरांना गाठलं आणि त्यांना मी दाखवलं. तर ते मला अरे बापरे, म्हणजे तुला नागिण झाली आहे. अच्छा. तर नागिण म्हणजे काय? तर हर्पिस झोस्टर नावाचा व्हायरस असतो ज्याच्यामुळे शिंगल्स किंवा आपण मराठीत ज्याला नागिण म्हणतो ते होतं, विच इज सेम ॲज तुमच्या तो व्हायरस तुमच्या नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो, कुठल्या तरी नर्वला अफेक्ट करतो आणि दॅट नर्व गेट्स डॅमेज्ड. तर इन धिस केस माझी फेशियल नर्व डॅमेज झाली होती. सो द डिसीज वॉज नागिण किंवा शिंगल्स आणि त्याच्यामुळे मला झालेली कंडिशन होती बेल्स पॅल्सी. अच्छा. तर आता प्रॉब्लेम हा आहे की दॅट व्हायरस इट्स अप युअर नर्व काइंड ऑफ, म्हणजे त्याने तुमची नर्व डॅमेज होते. इट्स नॉट जस्ट प्रेशर की जे रिलीज झालं की तुमची नर्व परत पहिल्यासारखी काम करायला लागेल. त्यांनी डॅमेज केलेलं असतं तुमच्या नर्वला, त्यामुळे नर्व अर्धवट प्रमाणात तुटलेली असते किंवा तिचं काम विस्कळीत झालेलं असतं. आता नर्व्स रिजनरेट होतात, पण फेशियल नर्व कधीच 100% बरोबर रिजनरेट होत नाही. इट्स ऑलवेज अ ट्रॅफिक जॅम. सो इथली नर्व तिकडे जाते, तिथली नर्व इकडे जाते, अशा त्या नर्व एंडिंग्सची फुल ट्रॅफिक जॅम होऊन काहीतरी वेगळंच होतं तुमच्या चेहऱ्याचं. आणि मग त्याच्यातनं सिंकायनेसिस किंवा म्हणजे ट्विचिंग डोळ्याचं, किंवा मी जेव्हा हसते तेव्हा किंवा मी डोळा मिचकावला की हे वर जाणं हा भाग, ह्या सगळ्या कंडिशन्स पुढेही राहतात. आणि मुळात ती नागिण झालेली असल्यामुळे नागिण जवळजवळ 3 महिने घेते. नागिण बरी होण्यासाठी 3 महिने तरी लागतात. तर त्यामुळे मला डॉक्टरांनी त्यावेळी मी न्यूरोलॉजिस्टकडेच त्यांनी मला पाठवलं डिरेक्टली आणि त्यांनी मला सांगितलं की डोंट टेक स्ट्रेस किंवा टेन्शन, बरी होणार आहेस तू, पण इट विल टेक टाइम. कारण नागिणच बरी व्हायला तुला आधी 3 महिने लागतील, त्याच्यानंतर तुझ्या नर्व्स रिजनरेट व्हायला लागतील. आफ्टर दॅट यू विल स्टार्ट गेनिंग कॉन्शियसनेस इन युअर फेशियल
फेशियल नर्व आणि फेशियल मसल्स, आणि तोपर्यंत तुझे ते मसल्स नम पडलेले असल्यामुळे त्यांना तुला शिकवावं लागेल परत की कसं वागायचं. तर त्याच्यामुळे भयंकर प्रमाणात फिजिओथेरपी करायला लागणार होती, आणि गोळ्या पण काही होत्या, स्टिरॉइड्स होती, आणि त्या 2-3 महिन्याच्या काळात माझं वजन खूप वाढलं कारण स्टिरॉइड्समुळे. आणि मला डॉक्टर म्हणाले खा तू आता, नंतर बारीक हो तू, पण आता यू नीड फूड, कारण त्या स्टिरॉइड्समुळे तुला भूक लागणार आणि यू मस्ट ईट, कारण की सो त्यामुळे ही ट्रीटमेंट सुरू झाली माझी नागिणीची. फेशियल पॅल्सीला अटॅक करणं खूप पुढची गोष्ट होती. तर ही माझी सगळी ट्रीटमेंट सुरू झाली, आणि त्या सगळ्या काळात खूपच म्हणजे त्या 3 महिन्यात माझा डोळाही बंद व्हायचा नाही, डोळा असाच उघडा राहायचा, म्हणजे झोपायचे असंच राहायचा डोळा. तर मग डोळ्याला मलम मला डॉक्टरांनी घालायला दिलं होतं. डोळा बंद करायचा मलम घालून, त्याच्यावर एक कापूस लावायचा, कापूस गॉज म्हणतो आपण, गॉज लावायचं, आणि पट्ट्या, चिकट पट्ट्या लावून डोळा असा बंद करून मी झोपायचे. असं मी 3 महिने झोपत होते. त्यानंतर माझ्या फिजिओथेरपिस्टने मला खूप छान कंट्रॅप्शन बनवून दिलं होतं, जे माझ्या अशा प्रकारचं होतं ते प्लॅस्टिकचं, जे माझ्या तोंडात घालायचं आणि कानाला असं लावायचं आणि ते लावून झोपायचं, ज्याच्यामुळे बरेच लोकांचं ओठ असा होतो नंतर, तो असाच राहतो, आणि तो वरती ही जी मुवमेंट आहे ना ती होत नाही त्यांच्या स्माईलची. सो ते मी लावून झोपायचे. त्यानंतर माझा हा भाग भयानक नागिणच झाली होती. त्यामुळे मला अशक्य दुखायचं, म्हणजे मी ह्या कुशीवर काय, मी या जवळपास जरी कोणी आलं तरी मला असं व्हायचं की आता काहीतरी होणार आहे मला बहुतेक चक्कर येईल, इतकं दुखायचं मला. पण फेब्रुवारी एंडच्या सुमारास माझी आत्या आहे, माझ्या बाबांची सख्खी बहीण, ती नगरला असते, अहमदनगरला, आणि तिचे जे मिस्टर आहेत, तीही डॉक्टर आहे, आणि तिचे जे मिस्टर आहेत ती खूप मोठे तिकडचे हार्ट सर्जन होते, डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून. ते इज नो मोर, पण तेव्हा ते होते, आणि त्यांनी ओमकार साधना नावाचा एक प्रकार डेव्हलप केला होता, जो पूर्णपणे ओमकाराच्या व्हायब्रेशन्सचा फायदा तुम्हाला करून देण्यासाठी त्यांनी ती सगळी टेक्निक्स डेव्हलप केली होती, ज्याच्यात तुम्ही फक्त ओमकार साधना करता, वेगवेगळ्या प्रकारे ओमकार म्हणणं, ओमकार ऐकणं, ओमकाराचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या. तर तो त्यांनी एक 7 दिवसांचा कोर्स डेव्हलप केला होता तेव्हा. ते खूप त्यांच्याकडे, आपल्या क्षेत्रातलेही अनेक लोक गायक त्यांच्याकडे जाऊन त्यांना आवाजासाठी पण त्याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे मिलिंद इंगळे त्याचा खूप हे करतो, की आमचं बोलणंही झालंय त्याच्याविषयी, की त्यांनी याला खूप फायदा झाला त्याच्या आवाजाला. तर ते मला म्हणाले की तू इथे ये अहमदनगरला, आणि 7 दिवस इथे तू राहा, आणि तू हा कोर्स कर, तुला नक्की फायदा होईल. आणि मी म्हटलं की मला कारण कधीपासून ते करायची इच्छा होतीच, तर मी म्हटलं की ते एवढं म्हणतायत तर वाय नॉट. तर मी तडक उठले आणि नगरला गेले, आत्याच घरच माझं, म्हणजे मी गेले त्यांच्या तिथे राहिले. आणि पहिल्या दिवशी ते म्हणाले काय घालतेस तू डोळ्यात? तर मी म्हटलं नाही, मला त्यांनी डॉक्टरांनी ड्रॉप्स घालायला दिलात, कारण डोळ्यातनं पाणीच येत नव्हतं. अच्छा. कारण पाण्याच्या ज्या आपल्या हे असतात ग्रंथी, त्याही बंद पडल्या होत्या. सो माझ्या डोळ्यात पाणीच यायचं नाही, आणि त्यामुळे माझा डोळा ऑब्व्हियसली आपण बंद उघड करायला लागला आणि पाणी नाही आलं तर त्रास होतो आपल्याला, झोंबायला लागतं आणि दुखायला लागतो डोळा. तर ते हे करण्यासाठी म्हणून मला डॉक्टरांनी सतत घालायला ड्रॉप्स दिले होते, आणि रात्री मलम लावून झोपायचं, कारण की नाहीतर डोळा पूर्णच कोरडा पडतो. तर ते म्हणाले हे दोन्ही बंद कर पहिले. तोपर्यंत माझ्या गोळ्या बऱ्यापैकी संपल्या होत्या, पण ते म्हणाले हे बंद कर. आणि मी म्हटलं पण मला खूप त्रास होतो मी जर ड्रॉप्स घातले नाहीत तर. तर ते म्हणाले तू बंद कर, तू हे कर, आणि मी गॅरंटी देतो तुला की तुला हा कोर्स संपायच्या आधी तुझ्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात होईल. मी म्हटलं की काय आता करून बघू ना, काय फार तर फार काय होईल, खूप त्रास होईल, वाटलं तर घालीन डोळ्यात ड्रॉप्स. मी 3 दिवस ती साधना केली, आणि 4थ्या दिवशी माझ्या डोळ्यातनं जे पाणी यायला लागलं ना मुग्धा, म्हणजे ते थांबे ना, म्हणजे ढसाढसा रडल्यावर आपल्या डोळ्यातनं जसं घळाघळा पाणी ते येतच होतं. आणि ते म्हणाले की आता तुझी रिकव्हरी सुरू झाली फेशियल नर्वची. सो तिथे पहिल्यांदा मला हे आफ्टर 2.5 months, मी बहुतेक मार्चमध्ये गेले होते तिथे, तर 2-2.5 महिन्यांनंतर मला पहिल्यांदी अशी एक साईन मिळाली की ओके, आय एम गेटिंग बेटर.
तोपर्यंत माझं दुखणं बऱ्यापैकी कमी झालं होतं. पण मला अजूनही इथे कधी कधी असा हात लागला तर दुखतं, पण ते कमी झालं होतं. पण व्हिज्युअली जो आपल्याला फरक दिसायला लागतो ना, तो मला तिथे पहिल्यांदा दिसला. आणि मग तिथनं परत आल्यावर एक तरी मार्च एंड वगैरे आलाच त्याला, मला हळूहळू माझ्यात असं व्हायला लागलं. आणि मग तिथून हळूहळू माझी प्रोग्रेस बेल्स पॅल्सी बरं थोडंफार होण्याची प्रोग्रेस सुरू झाली. हे जवळजवळ मी 3-3.5 महिने मी फक्त हा चेहरा, स्टॅटिक चेहरा घेऊन वावरत होते. सो हे मला बेसिकली झालं होतं त्या काळात. तर हा शॉक 21व्या वर्षी जेव्हा तू तुझ्या करिअरच्या पीकला होतीस, तू तुझ्या वयाच्या दृष्टीने पीकला होतीस, तुला जेव्हा पहिल्यांदा ते जाणवलं की कदाचित काही वर्ष लागतील, जरी डॉक्टर म्हणाले 3 महिने लागतील, जरी काही वेळ लागेल, त्यानंतर शारीरिकदृष्ट्या बरं वाटणं ही पुढची गोष्ट झाली. त्याच्या आधी आपण मनाने खचतो आणि ह्या वेळेला आपली सपोर्ट सिस्टीम फार महत्वाची असते. प्रश्नच नाही. तुला खरं सांगू का मुग्धा, माझ्या मनातही हा विचार आला नाही की आई शपथ आता काय. लिटरली मी खरं सांगते, मला तेव्हा अजिबात असं वाटलं नाही की ह्यातनं मी बरी नाही होणार किंवा अरे बापरे आता माझं संपलं आयुष्य. आय हॅव नेव्हर फेल्ट दॅट वे. माझे आई बाबा, माझे मित्र जवळचे काही इतके ठामपणे उभे राहिले ना माझ्या मागे, आणि समहाव माझ्यात ते काय माहित नाही, ते भयानक एक वॉरियर स्पिरिट त्यावेळी काहीतरी आलं होतं. आणि म्हणजे मला लोकांनी नंतर असंही म्हटलं की तू कशाला आता अभिनयाचा विचार करते, दुसरं काहीतरी कर ना, तुला एवढ्या सगळ्या गोष्टी येतात वगैरे. तर मला तो विचारही मनाला शिवला नाही की मी पुढे जाऊन अभिनय करू शकणार नाही बाबा, किंवा हे काही मनातच त्यावेळी नव्हतं. माझ्या मनात एकच होतं की मला ह्यातनं बरं व्हायचंय, आय हॅव टू कॉन्कर दिस. आणि थँकफुली असं म्हणता येईल की एज वॉज ऑन माय साईड. मग अर्थातच मी त्यातनं 100% बरी नाही झाले, कारण कुणीच अशा प्रकारची बेल्स पॅल्सी झाल्यानंतर 100% बरं होत नाही. ते राहतच, कारण इट इज ऑलवेज अ ट्रॅफिक जॅम इन युअर नर्वस सिस्टीम. त्यामुळे ते बरं, मग त्याला खूप आहेत. मग आता सर्जरीज पण आहेत. सिलेक्टिव्ह न्यूरोलिसिस नावाची सर्जरी आता परदेशी खूप त्याचं बऱ्यापैकी हे व्हायला लागलंय की ज्याने तुम्हाला ते तुमची फेशियल नर्व परत नीट जोडतात एकमेकांना. म्हणजे जो हा इकडे असा गेलेला असेल तर दे कट इट आणि दे जॉईन इट टुगेदर. तर ह्या अशा काही सर्जरीज आता आलेल्या आहेत, तेव्हा एवढं नव्हतं. तर मी डॉक्टरांशी त्याही विषयी बोलले की आता मी जर अभिनय करणार असेल तर काय. तर ते म्हणाले बघ तू बऱ्यापैकी बरी झालीस. ते मला म्हणाले मी खरंच सांगतो तुला, एवढंही बरं झालेलं मी लोकांना बघितलेलं नाहीये. काही काही लोकांचं खूप दिसतं, तुझं त्या मनाने कमी दिसतंय. आणि ते म्हणाले की तुला जर तेवढ्यापुरतं काही हे व्हायला हवं असेल की डोळे ट्विच होतात किंवा हे जर तुला बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी तू बोटॉक्स घेऊ शकतेस. म्हणजे आय वॉज लाईक नाही बाबा, कारण की ते 3-6 महिने होणार ग, त्याच्यानंतर परत तुम्हाला ते घेत राहावं लागणार. बरोबर. इट वॉज अ मेडिकल बोटॉक्स ट्रीटमेंट. इट वॉज नॉट लाईक आपली जी नेहमीची बोटॉक्स ट्रीटमेंट असते तशी नव्हती ती. पण त्यामुळे आय डिड नॉट ऑप्ट फॉर दॅट. पण त्यामुळे त्यावेळी माझ्या डोक्यात हा विचारच नाही आला की बापरे आता माझ्या आयुष्याचं मी काय करायचंय. त्यावेळी एवढाच विचार होता माझ्या डोक्यात की ह्यातून बाहेर पडायचंय. आय वॉन्ट टू गेट बेटर 100%. हाच माझ्या डोक्यात विचार असल्यामुळे खरंच माझ्या मनाला हे काही शिवलेच नाहीत विचार की काय करायचं, कसं करायचं, पुढे काय होईल माझं. आणि कारण की मी म्हटलं की ते आपण नंतर विचार करू ना, आधी हे तर पार करू, पुढे बघता येईल. आणि खरं सांगते मी त्यावेळी हा नंतर एका काळी मी विचार केला होता. मी एडिनबरामध्ये मला कारण मी मायक्रोबायोलॉजीमध्ये BSc झाली आहे, तर मला ब्रूइंग डिस्टिलिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मी नंतर सर्चही केलं होतं. मला एडिनबरा युनिव्हर्सिटीत ब्रूइंग अँड डिस्टिलिंगचा एक कोर्स पण सापडला होता. मला त्यांच्याकडनं लेटरही आलं होतं, मी त्यांच्याशी बोलले होते. पण त्या सुमारास नेमकी माझी आजी पण गेली आणि मग देन आय वॉज लाईक, तसंही मला परदेशी शिकायला जाण्यात फार इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे ते तेवढंच राहिलं. त्यामुळे ती एक संधी होती जेव्हा मी खरं तर चेंज ऑफ करिअर करून मी काहीतरी वेगळं केलं असतं. पण ते कधी झालं नाही, कारण मला वाटतं मनापासून मला हेच करण्याची ऑलवेज इच्छा होती आणि मला हेच करायचं होतं. त्यामुळे आणि मला तशी संधीही नंतर वारंवार मिळत गेली. त्यामुळे तोही माझ्या म्हणजे दृष्टीने एक चांगला मुद्दा आहे की
मला खरोखर लोकांनी त्या प्रकारची कामं दिली. हे फार महत्वाचं आहे, कारण तू म्हणालीस तसं बहुतेक वेळा पहिली रिॲक्शन हीच असू शकते अशा वेळेला, की ठीक आहे चल मग मी हे करतच नाही, मी आता वेगळं काहीतरी करायला लागते. हो, मला हे खूप लोकांनी सजेस्ट पण केलं की तू कशाला अभिनय करतेस, आता काही तुला कामं नाही मिळणार. म्हटलं की बघू ना, मला आत्ता तर त्याविषयी विचारच करायचा नाही, आत्ता माझ्या डोक्यात वेगळेच विचार आहेत. सो आय डोंट इवन वॉन्ट टू थिंक की मी आता माझं करिअर कशात करणार आहे. मला आत्ता बरं व्हायचंय, दॅट इज दी ओनली थिंग आय एम थिंकिंग अबाउट राईट नाव. मला आता तुम्ही दुसरं काही विचारूही नका, सांगूही नका. त्यामुळे माझा पूर्णपणे मी असं झापड लावून हे एकच ध्येय ठेवून त्या वर्षात काम केलंय माझ्यावर. त्यामुळे हो, मी कधी डिप्रेशन किंवा मला कधी अँझायटी त्या गोष्टींनी कधीच नाही झाली. नाही झाली अजिबात? नेव्हर, कधीच नाही. उलट मी कधी कधी माझी आई हे व्हायची की काय ग, मी तिला सांगायचे काय नाही ग, होणार आहे मम्मा, पूर्ण होणार आहे बरी मी, डोंट वरी अबाउट इट ॲट ऑल. सो हा मी धीर कधी कधी दिलेला आहे माझ्या आजूबाजूच्यांना, पण मला कधी धीर द्यायची गरज पडली नाही त्या काळात. हे विशेष आहे, हे खरंच विशेष आहे. आणि मी तुझ्या आई वडिलांना भेटलीये, ते खूप तुझ्या बरोबर असायचे आणि भयंकर. अजूनही आमचं तितकंच घट्ट आहे आणि दे आर माय फर्स्ट फ्रेंड्स. माझी आई तर माझी बेस्ट फ्रेंड आहे असं मी म्हणते. मी तिला सगळं सांगते, सगळं बोलते मी तिच्याशी. त्यामुळे खूपच आमचं घट्ट आहे. त्यामुळे त्यांनाही मीच आहे ना फक्त. त्यामुळे आमच्या तिघांचंच कुटुंब असल्यामुळे ते खूपच त्या दोघांना खूप अफेक्ट झालं होतं. पण तेव्हा केतकी आज 20 वर्षानंतर आपण हे बोलतो आहोत सगळं, पण त्यावेळेला तू कितीही म्हणालीस तरी सुद्धा आपण खूप वल्नरेबल असतो. 10 लोक 10 प्रकारचे उपाय सुचवत असतात आणि बोलणारे सगळे सद्भावनेने बोलत असतात. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्या सुचवण्यामागे काही अजून वेगळे त्यांचे हेतू असतात, असं काहीच नसतं. पण आपण इतके गांगरलेले असतो की आपण प्रत्येकाचं ऐकायला लागतो. असं झालं? फार नाही झालं, कारण मुळात बेल्स पॅल्सी काय आणि ही कंडिशन मुळात काय आहे ह्याच्याविषयी लोकांना फारशी माहितीच नाहीये. त्यामुळे लोकांनाच असं व्हायचं म्हणजे तुला काय झालंय, तर मलाच लोकांना एक्सप्लेन खूप करायला लागायचं की हे असं असतं, हे ह्याच्यामुळे होतं. काइंड ऑफ मी मॅस्कॉट होते की जिला हे बघा हे असं असतं असं त्यांनाही. कारण त्यामुळे खूप लोक काय करणार ना मला उपदेश. आणि त्यांना माहितीये की मी काही फार आस्तिक म्हणता येईल अशी नाही की बाबा देवाचं कर, इकडे जाऊन ये तिकडे. तर लोकांना माहितीये की मी हे नक्की करणार नाही. पण मला सगळ्याच माझ्या त्या ह्याच्यात ना खूप डॉक्टर्स आणि ह्यांची खूप मदत झाली. म्हणजे माझे आपले सुदर्शन आहे ना पुण्याचं, ते जे डॉक्टर रवींद्र दामले, तेही आता नाही आहेत. पण ते तेव्हा एकदम खूपच ह्याच्यात होते आणि ते मला म्हणाले होते की तू माझ्याकडे येत जा, मी तुला ॲक्युपंक्चर देत जाईल. तर मी म्हटलं ॲक्युपंक्चर वगैरे नको, कोण सुया टोचून घेणार चेहऱ्यावर. ते म्हणाले नाही, माझ्याकडे वेगळं मशीन आहे विच इज ज्याच्यात तुला सुया नाही टोचणार मी, पण काही बारीक करंट्स पास करीन मी, त्यामुळे त्या नर्व एंडिंग्स ॲक्टिव्हेट व्हायला मदत होईल. आणि ते तेव्हा होमिओपॅथीचा पण अभ्यास करत होते, त्यामुळे त्यांनी मला काही होमिओपॅथीच्या गोळ्याही दिल्या. त्यानंतर मी बराच काळ त्यांच्याकडे ती ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट मी घेत होते. त्यांनी मला खूप फरक पडला माझ्या एकूणच चेहऱ्याच्या ह्याच्यात. फिजिओथेरपीचा खूप मोठा मला फायदा झाला ह्याच्यात. कारण या सगळ्यासाठी फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट असते, कारण तुम्हाला तुमच्या मसल्सना आणि त्या नर्वला परत शिकवायला लागतं सुरुवातीपासून की कसं वागायचं, कसं एक्सप्रेस करायचं, कुठला मसल कसा हल्ला पाहिजे. त्यामुळे बरेच एक्सरसाइजेस मी खूप दीड वर्ष करत होते. त्यामुळे या सगळ्या ओंकार साधना मी चालू ठेवली होती पुढे अनेक महिने. त्यामुळे या सगळ्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे नुसत्या गोळ्या नाहीत किंवा नुसती ॲलोपॅथी नाही, पण ह्या आजूबाजूच्या ट्रीटमेंट्स खूप मला फायदा देणाऱ्या ठरल्या. आणि एक मनाला आधार राहतो ना, आपण काहीतरी करतो आहोत, आपण त्या दृष्टीने काहीतरी करतो ज्याच्यामुळे आपल्याला बरं वाटणार आहे. अगदीच असा एक कुठेतरी कॉन्फिडन्स आपल्यालाच मिळतो. बरोबर, अगदीच. हो, खरंय. या बाबतीत काही म्हणजे वादच नाही की आपण काहीतरी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे कधीतरी काहीतरी फरक पडणार आहे, हा एक दिलासाच खूप महत्वाचा असतो अशा वेळी. कारण की काही माहितीच नसतं ना, आणि ह्याला काही ट्रीटमेंटच नाहीये. हे कळल्यावर काय करणार तुम्ही? ज्या आजारावर ट्रीटमेंट आहे आणि जो आजार 100% बरा होणार माहीत असतं, त्याच्याविषयी तुम्हाला तसंही नसतं. कारण की तुम्हाला माहित असतं ओके बाबा 15 दिवसांचा प्रश्न आहे, त्यानंतर आय एम गोइंग टू बी फाईन. इथे कल्पनाच नाहीये काय होणार आहे. राजेश्वरी लुंबा जी बॉलिवूड मधली एक अभिनेत्री आहे,
तिला मला वाटतं हो, तिला सेम झालं होतं आणि ऍक्च्युली माझे जे न्यूरोसर्जन मला ट्रीट करत होते तेच तिलाही ट्रीट करत होते आणि माझ्या जस्ट एक आय थिंक 3 का 4 वर्ष आधीच तिला झाली होती. नॉट इव्हन 4 इयर्स, मला वाटतं 3 वर्षांना आधीच झाली होती. आणि ते मला नेहमी सांगायचं की तिचं एवढं एवढं बरं झालंय, तिचं एवढं एवढं बरं झालंय, सो तू काळजी नको करूस, की तीही यातनं गेलेली आहे आणि तीही बऱ्यापैकी बरी झालेली आहे, ती पण 70-80% बरी झाली आहे, तर तूही होशील. त्यामुळे ते एक ताजं उदाहरण माझ्यासमोर होतं. पण तेव्हा आपल्या काही सोशल मीडिया फार असा हे नसल्यामुळे मी कधी कनेक्ट नाही केलं किंवा तिला काय अनुभव आले किंवा तिने काही ट्रीटमेंट्स घेतल्या आहेत का की ज्याचा तिला फायदा होतोय, हे मला कधी तिच्याबरोबर क्रॉस चेक नाही करता आलं. पण कदाचित आत्ताच्या काळात त्याचा उपयोग झाला असता. जसं मला एक आपल्याच क्षेत्रातल्या एका मित्राने मला मध्ये फोन केला होता की त्यालाही सेम झालं होतं, तर तो मला म्हणाला की काय करता येईल गं, कारण मला असं झालंय आणि मला आता काहीच कळत नाहीये मी काय करायचं. तर तेव्हा मी त्याला काही काही उपाय सुचवले होते. तेव्हा मी ओंकार साधनेचंही त्याला सांगितलं होतं आणि ॲक्युपंक्चरचंही मी त्याला सांगितलं होतं. सो मला असं वाटतं की अशा वेळी जर कोणाला झालेलं असेल तर त्या व्यक्तीच्या अनुभवाचा खूप फायदा होऊ शकतो, कारण की मुळात ह्याविषयी काही जागृतीच नाही आहे आपल्याकडे. निश्चितच. म्हणजे इनफॅक्ट राजेश्वरीचा कुठेतरी मी एकदा इंटरव्ह्यू वाचला होता, तेव्हा तिने सांगितलं होतं की तिने तिच्या घरातले सगळे आरसे काढून टाकले होते काही काळ. एवढं काही मी केलं नाही, कारण की इतकी काही मी त्याच्यात वाहवत जाणारी नाही. ओ माय गॉड, माझा चेहरा असलत नाही, आता मी काय करू वगैरे, असं मला कधीच झालं नाही. आय न्यू व्हॉट आय वॉज गोईंग थ्रू आणि मला त्यांनी काही फरक पडत नव्हता ऍक्च्युली. तर मला माहित नाही, काहीतरी एक वेगळंच माझ्या डोक्यात संचारलं होतं मे बी त्यावेळेला. त्यामुळे हे असले काही उपाय करण्याची मला त्यावेळी गरजही वाटली नाही आणि मी कधी अशा उपायांच्या अशा प्रकारच्या गोष्टींच्या आहारीही गेले नाही की ओ माय गॉड आता मी माझा चेहरा कसा बघू वगैरे. आय ऑलवेज ॲक्सेप्टेड मला जे झालंय आणि मला ह्याच्याबरोबर आता जगायचंय, या गोष्टीची मी मनाची तयारी केली होती खूप लवकर, खूपच लवकर. पण असे काही सपोर्ट ग्रुप्स वगैरे आपल्याकडे नाहीयेत? आपल्याकडे काहीच नाहीये. मला तरी अजूनही आपल्याकडे असले काही सपोर्ट ग्रुप्स सापडलेले नाहीयेत. आता परदेशी मी म्हटलं ना सिलेक्टिव्ह न्यूरोलिसिस ही सर्जरी आता, तर त्यांचा एक याबाबतीत खूप मोठा सपोर्ट ग्रुप आहे विच इज UK आणि US मध्येही आहे त्यांचं. सो तो सपोर्ट ग्रुप खूप चांगला आहे. म्हणजे मला आय गॉट इन टच विथ देम व्हेरी लेट, म्हणजे आत्ता आपल्या इंस्टाग्रामच्या बेसिकली उद्रेकानंतर मला ते सापडले. आणि पण काही चांगल्या गोष्टीही घडतात. म्हणजे नॉट दॅट की मी त्यांच्याबरोबर खूप रेग्युलरली टचमध्ये आहे, पण एक आपल्यासारखेच काही लोक आहेत ह्या जगात आणि त्यांनाही आपल्यासारखाच त्रास होतोय आणि दे आर गोइंग थ्रू द सेम थिंग. समहाऊ या गोष्टींनी कुठेतरी एक आपल्याला एक बरं वाटतं पण नाही म्हणणार मी, पण एक दिलासा मिळतो की आय एम नॉट दी ओनली वन. मी एकटीनेच हे सफर नाही केलंय, खूप लोक आहेत. खूप लोक म्हणजे माझ्या समोर उदाहरण विद्याताईंचं आहे, विद्या पटवर्धन, ज्यांची मी म्हणून म्हणते ना, विद्याताई कुणी तुम्ही सगळे काही म्हणा, मी त्यांची पट्टशिष्य आहे, कारण माझा चेहराही विद्याताईंसारखाच आहे. मी गमतीने म्हणते, पण ते त्यांना मी बघितलेलं आहे खूप आधीपासून की काय त्याचे परिणाम आहेत आणि त्या अजून एक पिढी आधी, त्याच्यामुळे त्यांच्या वेळी तर एवढे काही उपाय नसतील. माहिती मी त्यांच्याशी खूप ब्रीफली बोलले याविषयी. मला त्यांच्याशी फार, कारण तोपर्यंत त्यांची तब्येत फार म्हणजे त्या करतही नव्हत्या शाळेत. विद्याताई म्हणजे विद्या पटवर्धन, ज्यांच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये शिक्षिका होत्या चित्रकलेच्या आणि आमच्या सगळ्यांच्या त्या अभिनयाच्या गुरु आहेत बालमोहन मधल्या सगळ्यांच्याच. आणि त्यांनी बालनाट्यासाठी खूप प्रयत्न केले. भरीव कामगिरी आहे त्यांची बालनाट्या बाबतीत. त्यामुळे हो, म्हणजे गुरुच म्हणता येईल माझा अभिनय. मी त्या नसते तर मी अभिनयाकडे कधी वळलेही नसते. मी गाणंच परस्यू केलं असतं किंवा डान्स परस्यू केला असता. त्यांच्यामुळे मी अभिनयाकडे वळले. तर त्यांच्याशी तू बोललीस? थोडंसं बोलले मी त्यांच्याशी, फार बोलता नाही आलं, पण त्या तेच मला म्हणाले की आमच्या वेळेला माहितीही नव्हतं ग आम्हाला काय आहे ते, हे झालंय आता, बरं होईल, एवढंच. मग त्याच्याविषयी काही प्रोएक्टिव्हली प्रयत्न करणं, आपण स्वतःहून काही थेरपीज आहेत का, किंवा हे काही झालं एक दिवस. मग ह्यानंतर तुला पहिली अभिनयाची ऑफर कधी आली? खरं सांगू का, ऍक्च्युली त्यावेळी मी मोहन वाघांचं एक नाटक करायला घेतलं होतं, ज्याच्यात रीमा मावशी असणार होती, रीमा लागू आणि मोहन जोशी होते मला वाटतं. आणि ते मी नाटक, म्हणजे आमची रिहर्सल सुरू होणार होती आणि त्या सुमारासच हे झालं मला. तर मी स्वतःहून मोहन काकांना फोन केला होता की मला नाही करता येणार, कारण मला हे असं असं झालंय. तर ते मला, त्यांनी काहीच फरक पडत नाही अगं, तू स्टेजवर असणार आहेस, त्यांनी काय फरक पडतो.
तर मग मी त्यांना हे समजावलं की म्हटलं मला तसं नाही म्हणायचंय, मला ट्रीटमेंटी वेळ हवाय. मी आता त्या मनस्थितीत नाहीये की जिथे मी स्टेजवर जाऊन काम करीन किंवा मी रिहर्सलला वेळ देईन किंवा मी तिथे माझी मनाची सगळी कपॅसिटी तिकडे मी लावीन. तर मला आता डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी ते नाटक नाही केलं. अदरवाईज माझं तेच पहिलं नाटक झालं असतं. ते रीमा मावशीच्याच मुलीनी केलं त्याच्यात काम मृण्मयीनी. त्यानंतर मला ऑक्टोबरमध्ये विजय केंकरेंनी फोन केला आणि ते मला म्हणाले, दादाची गर्लफ्रेंड नावाचं एक रत्नाकर मतकरींचं नाटक आहे जे आपले सुयोग सुधीर भट करतायत, तर तू त्यातलं दादाच्या गर्लफ्रेंडचं काम करावंस असं आम्हाला वाटतंय. म्हणजे ह्याला 6 महिने 7-8 महिने झाले होते. तर मी ऍक्च्युली तयार नव्हते मानसिकरित्या, कारण की मी तो विचारच केला नव्हता की मला परत आता काम करायला सुरुवात करायची. माझा पूर्ण फोकस बरं होण्यावर असल्यामुळे मी त्या बाबतीत कधी विचारच तोपर्यंत केला नव्हता. तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती आहे ना असं असं झालंय. म्हणजे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला हा रोल सांगतोय, कारण की तसा टायटल रोल पण आहे, पण त्याच्यात तुला तेवढं कामही नाहीये की तुला असं वाटेल की अरे बापरे एवढ्यात मला आता इतकं महत्वाचं पण आणि इतकं मोठं कामही करायचं आहे. ते प्रेशरही नाही येणार तुला आणि तुला मज्जा येईल, कारण या नाटकात 2 छोटी मुलं पण असणार आहेत. बरं, ती मुलं आमच्याच शाळेतली होती, म्हणजे दोघंही. तर त्यामुळे मग मी विचार केला की मग वाय नॉट. म्हटलं एवढी समोरनं आपल्याला लोक विचारतायत तर प्रयत्न करायला काय हरकत आहे, काय होईल, फार तर फेल होईल मी. सो म्हणून मी हो म्हटलं आणि ते पहिलं नाटक मी बेल्स पॅल्सी झाल्यानंतर केलेलं पहिलं नाटक आहे. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझी सगळी महत्वाची जी कामं आहेत ना ती त्याच्यानंतरच झाली. कारण ते नाटक चालू असताना मला गौतम कोळीनी फोन केला एक दिवस की मी एक सिरियल करतोय, ETV मराठी होतं तेव्हा, तर त्याच्यासाठी मंथन नावाची मी सिरियल करतोय जी 4 स्त्रियांची गोष्ट आहे आणि मुलगी, मावशी, आई आणि आजी अशा चौघींची. तर त्यातल्या मुलीचं काम तू करावंस असं आम्हाला वाटतंय. तर त्याला म्हटलं मी नाही करू शकत. मी म्हटलं सिरियल स्क्रीन, म्हटलं शक्यच नाहीये मला असं झालंय. तुम्हाला माहितीये मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हटलं नाही मी नाही करणार. तुला एवढा त्रास होत असेल, तुला एवढं जर कळत नसेल की आपल्याला जमेल की नाही, तर आपण तुझी एक स्क्रीन टेस्ट घेऊया, ओके. म्हणून मी त्यांच्या ऑफिसला गेले, मी एक स्क्रीन टेस्ट दिली प्रॉपर. काही गरज नव्हती खरं तर, कारण त्यांनी ठरवलं होतं की मीच करणार आहे ते. पण मी ती स्क्रीन माझ्यासाठी दिली, मी ती स्क्रीन अर्थातच. तर मी ती स्क्रीन टेस्ट दिली आणि ते म्हणाले आम्हाला ओके आहे. म्हटलं बरं ठीक आहे, मग आता म्हटलं करते मी, कारण की काय आपल्याला काम करायला मिळणार असेल तर मज्जाच येते ना त्याच्यात. आणि सगळे होते पण इतके छान, सुविधा, शुभांगी गोखले, राधिका विद्यासागर आणि शुर्जा प्रभुदेसाई, शरद पोंक्षे. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर म्हटलं मला आवडेलच, मी आनंदाने करीन. त्यामुळे ती सिरियल मी त्याच्या पुढच्या वर्षी करायला घेतली आणि मी त्यांना हो म्हणाले. आणि मला दुसऱ्या दिवशी मंगेश काकाचा मला खूप चिडून फोन आला की तू लोकांच्या सिरियल्स करतेस आणि आमच्याबरोबर काम करायचं नसतं तुला. म्हटलं की एक मिनिट मंगेश काका, मला काहीच कळत नाही, मी असं काय, मी कुठे नाही म्हणाले तुझ्याबरोबर काम करायला, आपलं बोलणंही नाही झालंय म्हटलं गेल्या 2 वर्षात. तुम्हाला नाही म्हणे, मी एक सिनेमा लिहितोय, तर तू काही काम करणार नाहीस, पण त्याच्यात तू वेगळ्या लोकांच्याच सिरियल करणार. म्हटलं असं नाहीये मंगेश काका, प्लीज तू असं बोलू नकोस. तर मला मग उद्या ये इथे भेटायला. म्हटलं कुणाची फिल्म आहे, काय फिल्म आहे, मला काहीतरी सांगशील. तर मला केदार शिंदे फिल्म करतोय, ये तू उद्या बोलू. मी दुसऱ्या दिवशी गेले केदारदादाच्या ऑफिसमध्ये आणि मग कळलं की मला गलगले निघाले ही फिल्म ते करत होते आणि त्याच्यासाठी त्यांना गलगले केदार भरत जाधवच्या ऑपोजिट जो रोल होता त्याच्यासाठी त्यांना मी हवे होते. तर मी म्हटलं की चालेल. बरं, मंगेश काकांनी इतकं म्हणजे वाईटरित्या मला सगळं त्याच्यात असं ओढलं होतं की मी नाही म्हणण्याचा प्रश्नच होता. मी म्हटलं की ओके मी करते. मग तिथे त्यांचं तुम्ही काय ना असे एकदम असं काम करणारे लोक असतात, तुम्ही काही असे फिल्म्समध्ये वगैरे काम करत नाही. म्हटलं प्लीज असं काहीही नाहीये, तुम्ही उगाच काहीतरी विचार करताय, माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळंच चालू आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतंय. तर तेव्हा मी आणि कुठल्याही कामाच्या वेळेला मी पहिल्यांदा हे सगळीकडे क्लिअर केलं की मला हे झालेलं आहे, कारण की लपू नाही शकत आहे, हे मला माहिती आहे. तुम्हाला पहिल्या शॉटच्या पहिल्या फ्रेममध्ये कळणार आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मला कुणालाही अंधारात नाही ठेवायचं आहे. त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला असं झालेलं आहे, डाव्या बाजूचा असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला हे सगळं मान्य असेल तरच आपण पुढे बोलू.
तर देवर ओके. आणि म्हणून मी अशा रीतीने गलगले निघाले सिनेमा त्या वर्षी केला. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग कामं मला मिळाली, जी ज्याच्यामुळे आय थिंक मी एक परफॉर्मर म्हणून मला स्वतःला डिफाईन करता यायला लागलं त्याच्यानंतर, असं मला वाटतं. काटकोन त्रिकोण सारखं नाटक मला त्याच्यानंतर मिळालं. आणि एक दिवस मला सुनील शानबाग यांनी फोन केला. सुनील शानबाग माहीत नसेल तर हिंदी नाट्य क्षेत्रातलं खूप महत्त्वाचं नाव आहे. त्यावेळी मी ज्यावेळी त्यांना भेटले त्यावेळी त्यांनी कॉटन 56 पॉलिएस्टर 84 नावाचं नाटक त्यांचं खूप गाजलं होतं त्यावेळी. आणि सोशिओ पॉलिटिकल ड्रामाज आणि असे डॉक्यू ड्रामाज करण्यात ते खूप माहीर होते आणि खूपच महत्त्वाचा दिग्दर्शक आहे तो. तर त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला एका नाटकाविषयी विचारलं. कारण ते म्हणाले मला 3-4 लोकांनी तुझंच नाव सांगितलंय, कारण आम्हाला एक गाणारी आणि नृत्य करणारी अभिनेत्री हवी आहे. तर एका लावणी नर्तिकेचा रोल होता तो. आणि नाटक होतं सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप. हे सखाराम बाइंडरचे जो सगळा लढा आहे, बाइंडरचे दिवस नावाच्या पुस्तकात जो कमलाकर सारंगांनी लिहिलेला लढा आहे, की कसं ते नाटक बंद पाडलं आणि तो सगळा जो लढा आहे त्या विषयाचं ते नाटक होतं. तर त्या नाटकासाठी मला त्याने विचारलं आणि ते नाटक मी सुनील बरोबर केलं. आणि त्याच्यानंतर मग मी सुनील बरोबर पुढे आणखीन बरंच काम केलं. आणि तेव्हापासून मला असं वाटतं की मला एक अभिनेत्री म्हणून दिशा मिळाली की मी काय करू शकते आणि काय माझा USP आहे हे मला आय थिंक तिथून. कदाचित मी जर हे काही घडलं नसतं माझ्या आयुष्यात तर मला वाटतं की आपल्या सगळ्यांचे जे ॲस्पिरेशन्स असतात की मला एक हिरोईन व्हायचंय, फिल्म्समध्ये काम करायचंय, सिरियल्समध्ये लीड रोल्स करायचे, माझेही आणि नाटक चांगलं करायचंय, हे कायमच होतं माझं. पण फेमस होण्याची जी ॲस्पिरेशन्स असतात ना ती सामान्य अभिनेत्रींसारखी माझीही होती तेव्हापर्यंत. पण आय थिंक ह्या 1 वर्षाच्या काळात आणि अशा प्रकारच्या माझ्याकडे संधी येत गेल्यानंतर मला असं वाटलं माझी ॲस्पिरेशन्स पण बदलली. मला एक अभिनेत्री म्हणून मला काय करायचंय याबद्दलचं माझं मतही बदललं. आणि मला असं वाटतं माझा सूर तिथे सापडला सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिपच्या प्रोसेसमध्ये. हो, म्हणजे त्यानंतर तू गायिका, अभिनेत्री, नृत्य करणारी अभिनेत्री म्हणून जास्त लोकांपर्यंत पोचलीस, जी कदाचित त्याच्या आधी फक्त अभिनेत्री राहिली असतीस. गायिका, अभिनेत्री, ऑल्दो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू किती सुंदर गातेस ते. एकदा होऊन जाऊ दे ना काहीतरी. चालेल. मी सेक्स मोरॅलिटीमध्येच एक लावणी म्हणते, आपली ओळखीचीच लावणी आहे, राजसा जवळ जरा बसा, ती मी म्हणते पटकन छोटीशी. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई, कोणता करू शिणगार सांगा तरी काही राजसा. त्या दिशी करून दिला विडा, त्या दिशी करून दिला विडा, पिचला माझा चुडा कहर भलताच. त्या दिशी करून दिला विडा, पिचला माझा चुडा कहर भलताच. भलताच रंगला काथ लाल ओठात, राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा राजसा. वा 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 वा, कितकी तुला आठवण आत्ता मला पटकन एक आली म्हणून सांगते. कदाचित तुला आठवतच असेल, आभाळमाया पर्व 2च्या वेळेला एक सीन असा होता ज्याच्यामध्ये सुकन्याताई आणि मी बाहेर हॉलमध्ये आहोत आणि तू काहीतरी आदळपट करतेस, काहीतरी लहान बहीण होतीस ना तू माझी त्याच्यामध्ये, आणि तू बाथरूममध्ये जातेस आणि बाथरूममध्ये जाऊन तू खूप जोरजोरात गातेस. इकडे बाहेर आम्ही दोघी जणी असं आपापसात काहीतरी बोलतोय की काय आता या मुलीचं करावं, काही आम्हाला कळत नाहीये. आणि तू बाहेर येतेस, कपडे बदलून वगैरे तू आलेली आहेस आणि तू बॅग उचलतेस आणि निघून जातेस. आणि विनय आपटेंनी तो 1 सीन 1 शॉट केला होता ज्याच्यामध्ये पूर्ण वेळ तू रिअल टाइम गात होतीस आणि तू चेंज करून बाहेर आली होतीस.
आणि तुझ्या त्या गाण्याच्या बॅकग्राऊंडवर आम्ही दोघी जणी इथे आमचे संवाद बोलत होतो असा आपण एक सीन केला होता जो त्या काळाप्रमाणे एक 5-6 मिनिटाचा सलग सीन आपण केला होता. आम्हाला तसे खूप असे असायचे. पण सांगायची गोष्ट अशी की आमचं दोघींचं लक्ष तुझ्या गाण्याकडे होतं कारण तू इतकी छान गात होतीस की आम्हाला असं वाटत होतं की आपण तेच ऐकूया, आपले संवाद आपण नंतर बोलू. पण फार छान. मला सांग, हे जे बेल्स पॅल्सी किंवा फेशियल याला मराठीत काय म्हणतात? नाही काही म्हणत, मला माहित नाही हाच शब्द. कारण म्हणजे इंग्लिश मधनच मी तरी त्याच्याविषयी इंग्लिश मधनच वाचले आणि मला तरी काही मराठी अजून त्याला काही शब्द सापडलेला नाहीये. पण ह्याला रिलॅप्स असतो म्हणजे हे परत होऊ शकतं? होऊ शकतं, पण तेच म्हणते ना मी, बेल्स पॅल्सी व्हायला खूप कारण आहेत. म्हणजे अगदी ऍज सिम्पल ऍज कानात थंड वाऱ्या शिरला जोरानी तर त्यानेही तुमची फेशियल नर्व प्रेशराईज होऊ शकतं, स्ट्रेसनी होऊ शकतं. हे रिलॅप्स होऊच शकतं कारण की इट इज डॅमेज्ड, म्हणजे त्याला कधी काही धक्का बसून परत होऊच शकतं. पण मग काही विशिष्ट व्यायाम म्हण किंवा काही विशिष्ट प्रकारची औषधं म्हण जी तुला कायमस्वरूपी घ्यावी लागतात? नाही, मी काहीच औषध आता तर काहीच घेत नाहीये, पोटात तर काहीच घेत नाहीये. इव्हन चेहऱ्याचे व्यायामही मी आता बंद केलेले आहेत कारण एका पॉइंट नंतर तुमचे मसल्स स्टार्ट रिॲक्टिंग टू दोज एक्सरसाइजेस आणि मग स्किन लूज पडणं किंवा काहीतरी चुकीच्या प्रकारे तुमचे मसल्स काम करायला लागणं असं होऊ शकतं. त्यामुळे एका पॉइंट नंतर मला डॉक्टर म्हणाले होते आता बऱ्यापैकी तू रिकव्हर झालीस नाव, यू डोंट नीड टू डू द एक्सरसाइजेस. इफ यू वॉन्ट यू कॅन कीप डुईंग देम. पण मला आता वाटत नाही की याहून आणखीन फरक पडू शकेल. हे जे 2-2.5 वर्षांनंतर वगैरे मी बंद केले एक्सरसाइज. मी 2-3 वर्ष करतच होते एक्सरसाइजेस पण खूप रेग्युलरली. आणि काटकोण त्रिकोण तू करायला लागलीस त्याच सुमाराला आणखीन एक गोष्ट तू करायला लागलीस जी तेव्हाच्या दृष्टीने खूप नवीन होती, ती म्हणजे नेल आर्ट. बरोबर आहे ना? करेक्ट. म्हणजे तू जेव्हा नेल आर्ट करायला लागलीस आणि जेव्हा इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर बरेच ठिकाणी तुझ्या नेल आर्टचे फोटोज दिसायला लागले आम्हाला, तेव्हा आता हे काय आहे असं वाटायला लागलं होतं. आता नेल आर्ट खूप जण करतात पण तू मला वाटतं तर तेव्हा तर ते नेल आर्ट पर्यंत तू कशी पोहोचलीस? मी तेच म्हटलं ना, हा जो इंस्टाग्राम नावाचा जो एक आपल्या आयुष्यात प्राणी आला त्याच्यामुळे माझं खरं तर अनेक वर्ष इंस्टाग्रामवर माझं हँडल होतं कीटो नेल्स, KETONAILS, जे अजूनही आहे माझं. पण दॅट वॉज माय फर्स्ट इंस्टाग्राम हँडल. म्हणजे मी ऍक्च्युली इंस्टाग्राम सुरू केलं तेव्हा मला नेल आर्टचा समूह काहीतरी कुठनं तरी व्हिडिओ आला, फोटो आले आणि आय गॉट सो फॅसिनेटेड अबाउट इट. कारण की मला थोडासा चित्रकलेत रस आहे. हो, हेही मला माहितीये. पण मोठ्या प्रमाणात मोठ्या कागदांवर चित्र काढताना माझं काही फार घडत नाही. त्यामुळे छोटा जितका कॅनव्हास तितकी मला जास्त मजा येते काढायला चित्र. हे मला तेव्हा होतच माझं हे. आणि दिस वॉज सच अ नाईस ॲव्हेन्यू टू ट्राय आउट स्टफ आणि एक क्रिएटिव्ह आउटबर्स्ट आपल्याला जो असतो तो कुठेतरी यायला, म्हणून मला खूप इंटरेस्टिंग माध्यम वाटलं ते. आणि ॲक्च्युली फक्त इंस्टाग्राममुळे मी नेल आर्ट कडे वळले आणि त्यावेळी इतकं मी ते डीप जाऊन त्याचा अभ्यास करून, कारण इथे त्याही वेळी म्हणजे भारतात नेल आर्टचं काहीही कोणाला माहित नव्हतं. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पोरी करायच्या नेल आर्ट आणि आमचा एक ग्रुप आम्ही बनवला होता. म्हणजे तो झाला होता कारण की तेव्हा ती कम्युनिटी इतकी लहान होती की तुम्हाला कळायचंच की कोण कुठे हे करतंय, कारण की तो अल्गोरिदम प्रमाणे तुम्हाला त्याच गोष्टी येत राहतात. तेव्हाही तसंच होतं. तर त्यामुळे परदेशी म्हणजे ज्या काळी आपल्याला हे माहित पण नव्हतं की 10K फॉलोअर्स म्हणजे काय असतं, त्यावेळी माझे 12,000 फॉलोअर्स होते त्या काळात. तर आणि दॅट इज ओनली बिकॉज ऑफ माय नेल आर्ट, नॉट लाईक मी माझे फोटो पोस्ट करते वगैरे. ते फक्त माझ्या नेल आर्टचे फोटोज आणि व्हिडिओज असायचे. आणि हे सगळे फॉलोअर्स माझे परदेशी, भारतातले फार कमी होते त्यातले, काही ओळखीचे आणि इकडच्या लोकांना ज्यांना काही नेल आर्ट बद्दल माहिती आहे ते. पण 90% माझा फॉलोअर ग्रुप हा परदेशी होता. त्याच्यात खूप इंडी नेल पॉलिशेसचे ब्रँड्स होते ज्यांच्याबरोबर मी खूप कोलॅबोरेशन्स केली त्या काळात. तेव्हा अवघडही होतं हे, कारण की एवढं इझी नव्हतं टू गेट द स्टफ हिअर. आणि मग कोणाबरोबर तरी मागवा नेल पॉलिशेस, किंवा सिंगापोर वगैरे मधनं यायची, पण US मधनं वगैरे मागवायची असेल तर जरा प्रॉब्लेम व्हायचा.
पण मी खूप कोलॅबोरेशन्स त्यावेळी केली, खूप वेगवेगळी टेक्निक्स मी शिकले बघूनच सगळं. आणि आय वेंट रिअली डीप इन टू इट. आणि मी अजूनही आय एन्जॉय नेल आर्ट, पण आता त्याची थोडी हे कमी झाली आहे माझी, कारण की काही गोष्टींमुळे थोडंसं मला मान दुखते वगैरे, ह्या सगळ्यामुळे मी थोडं नेल आर्ट कमी केलं, कारण की इट इज अ प्रोसेस. म्हणजे तुला अर्धा तासही लागू शकतो किंवा अर्धा दिवसही लागू शकतो. तो किती इंट्रिकेट डिझाईन आहे, त्याच्यात किती लेयर्स आहेत, कारण प्रत्येक लेअर वाळायला वेळ लागतो. आणि मी शक्यतो नेल पॉलिशेसनीच नेल आर्ट करते. मी अक्रिलिक पेंट्सनी फार करत नव्हते काम तेव्हा. मी नेल पॉलिशेसनीच करायचे. त्यामुळे प्रत्येक नेल पॉलिशचा लेअर वाळणं, कधी त्याच्यावर परत टॉप कोट लावून ते पूर्ण वाळून मग त्याच्यावर फ्री हँड असेल तर ते करणं, किंवा वॉटर मार्बल सारखं टेक्निक असेल तर तुम्हाला बेस कोट आधी लावून तो वाळून मग त्याच्यावर वॉटर मार्बल करायला लागतं. सो अशी वेगळी टेक्निक्स आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. पण मग तू हे शिकलीस कुठे? म्हणजे तेव्हा जर आपल्याकडे नव्हतेच हे करणारे फारसे, तर मग तू हे कुठे शिकलीस? बघून. इंस्टाग्राम माझा गुरु, युट्यूब माझा गुरु. युट्यूबवर तेव्हा अगं केवढी ट्युटोरियल्स करायचे लोक, मुलीच, म्हणजे 99% मुलीच असायच्या ह्याच्यात. केवढी ट्युटोरियल्स असायची तेव्हा. आणि तेव्हा समहाऊ इट वॉज अ बूम. म्हणजे आपल्याकडे तेव्हा माहीतही नव्हतं, पण परदेशात इट वॉज अ थिंग, इट वॉज अ फेनॉमेना. बिईंग अ नेल आर्टिस्ट मला परदेशीही लोक काही भेटायला आलेली आहेत की ओ लव्ह युअर नेल आर्ट आणि हाऊ डू यू डू दॅट आणि वगैरे. सो तिकडे ह्याच्याकडे लक्ष जायचं लोकांचं. आपल्याकडे लोकांना कळायचंही नाही की काहीतरी आहे बाबा नखांवर, पण तिथे इट वॉज अ फेनॉमेना. आणि त्या काळी खूप ट्युटोरियल्स असायची आणि लोक ऍक्च्युली शिकवण्याच्या दृष्टीनेही ती ट्युटोरियल्स करायचे की ह्याच्यातनं कोणीतरी शिकेल आणि त्यांना हे करता येईल माझ्यासारखं, किंवा ही टेक्निक्स वापरून त्यांना पुढे काहीतरी करता येईल. सो त्यामुळे युट्यूब आणि इंस्टाग्राम, युट्यूबनी मला खूपच शिकवलं नेल आर्ट. मग तू ह्या नेल आर्टचाच व्यवसाय का नाही केलास पुढे? त्याच्यात दोन मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे की मला माझ्याप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे करण्याची, इट वॉज माय क्रिएटिव्ह आउटबर्स्ट. मला जे काही क्रिएटिव्हली करावंसं वाटायचं, मला काहीतरी आपल्याला एक आउटपुट पाहिजे, म्हणून ते मी करायला सुरुवात केली होती. मी माझ्या एका ओळखीच्या सलॉनमध्ये मी काही दिवस ते केलं, पण लोकांना जे हवं असायचं ते करून देण्यात त्यांना. आणि तेव्हा आपल्याकडे एवढं अवेअरनेस नव्हता नेल आर्टचा. त्यामुळे लोक काय म्हणायचे, हा फक्त फ्रेंच टिप करो, या फिर हा जस्ट गिव्ह मी थ्री फ्लावर्स ऑन इच नेल्स वगैरे. आणि मला असं वाटतं की एवढंच करायचंय तुम्हाला, मग कशाला मी पाहिजे, मग कोणीही करू शकते. सो मला ते लक्षात आलं की मला लोकांच्या मनाप्रमाणे मला करायला कितपत मजा येईल, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा असा होता की विच वॉज अ व्हॅलिड पॉइंट, की साध्या नेल पॉलिशवर मी काम करायचे. साध्या नेल पॉलिश आपलं मॅक्सिमम 1 आठवडा टिकू शकतो, कारण नाहीतर त्याचा एंडनी वेअर ऑफ सुरू होतो किती काही झालं तरी. तर एवढं करून घ्यायचं, त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च करायचे, आणि जर ते 5-6 दिवसातच निघून जाणार असेल तर काय उपयोग आहे. बरोबर. विच वॉज व्हॅलिड, अगदी कम्प्लिटली मला पटत होतं, कारण मीही नसतं करून घेतलं तसं. त्यामुळे तो दुसरा मुद्दा होता. आणि मी तोपर्यंत जेल नेल पॉलिश बरोबर काम केलं नव्हतं. आणि तेव्हा जेल नेल पॉलिशेस एवढी फोफावलेली नव्हती जेवढी आत्ता आहेत. तेव्हा जेल नेल पॉलिश अगदी हार्डली, इट वॉज अ स्टार्ट ऑफ डुईंग जेल नेल्स, जेल पॉलिश वापरणं, क्युअरिंग आणि ऑल दॅट वॉज जस्ट व्हेरी न्यू. त्यामुळे, आणि आपल्याकडे तेवढे रिसोर्सेसही नव्हते. आपल्याकडे तशा प्रकारची पॉलिशेस, तशा प्रकारचे UV लाईट्स, किंवा ते जे सगळं त्याचा जो सगळा हे असतो, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ते आपल्याकडे रेडिली अवेलेबल नव्हतं असं आपण म्हणूया. आणि तुम्हाला जर तशा प्रकारचं नेल टेक्निशियन, त्याला नेल टेक्निशियन म्हणतात बेसिकली, दे आर नॉट जस्ट नेल आर्टिस्ट, दे आर नेल टेक्निशियन्स. आणि त्याच्यात खूप गोष्टी येतात. मग त्याच्यात तुमचं जेल नेल्स करणं, वेगवेगळ्या प्रकारची जेल नेल्स करणं, एक्सटेन्शन्स म्हणतात त्याला, ते या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव असतो. आणि तुम्ही इथे जोपर्यंत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नाहीये तोपर्यंत तुम्ही ते करू शकत नाही. अच्छा, मग त्याच्या पण परीक्षा असतात आणि त्याचा एक परीक्षा त्यांची असते, पण त्यांचा तो एक कोर्स असतो जो तेव्हा फार कमी ठिकाणी होता अवेलेबल. आता खोऱ्यानी झालेत आता, पण तेव्हा ते एवढं नव्हतं. आणि त्यामुळे मग मी विचार केला की मला ते करायचं आहे का, की लोकांची नुसती एक्सटेन्शन्सच करत बसायचे आहेत का मला. डू आय वॉन्ट टू डू दॅट, और एक माझा काय म्हणतात, माझ्यासाठी माझा वेळ मला कसा घालवायचा याच्यासाठी मी जे हे करते तेवढंच मला हे करायचं एक हॉबी म्हणून.
तर मला ते माझ्या पुरतंच ठेवायला मला जास्त इंटरेस्टिंग वाटत होतं. त्यामुळे मी ते, आणि चालू होतं ना गं भरपूर काय काय बाकीचं, त्यामुळे म्हटलं की आता हे कुठे मी सुरू करू. त्यामुळे तेव्हा मी ते सुरू नव्हतं केलं. आणि मग आता एवढं काही आता खूप जण करतात खूप करतात. आणि आता त्याच्याविषयी खूप मतमतांतर सुद्धा झाली आहेत. म्हणजे मी म्हटलं तसं ते युव्ही लाईट्स वापरू नयेत आणि तुमच्या नखांना त्याच्यामुळे काहीतरी डॅमेज होऊ शकतं वगैरे. एवढं डॅमेज आपल्या आजूबाजूला चालू आहे. आता मोबाईल वापरतो यार आपण, त्याहून जास्त डॅमेज काय असू शकतो आपल्या शरीराला. त्यांनी एवढ्याशा युव्ही लाईट्सनी काय होणार आहे. माझं असं म्हणणं आहे, आता जगतोय आपण अशा काळात, तर आता लेट इट बी ना. आता काय करणार आहात तुम्ही, कशापासून वाचणार आहात तुम्ही. पण हे मात्र आहे की एस्पेशली जेल एक्सटेन्शन्स करताना तुम्हाला तुमच्या नखांची काळजी अतिशय घ्यायला लागते. कारण की एस्पेशली काढतात, एक तर ते करतानाही तुमचं वरचा लेअर ते रब ऑफ करतात आणि काढतानाही ते तुम्हाला घासून काढतात आणि मग ते तुम्हाला सोक करून ते तुमचं नेल पॉलिश काढतात आणि त्याच्यानंतर परत घासतात तुमची नखं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये, ते घासण्याच्या प्रोसेसमध्ये नख आपलं पातळ होतं आणि तुमची जर मुळात नखं पातळ असतील तर तुमचं कधी कधी मग घाण त्याला कधी कधी स्क्रॅच होऊन एक्सपोजही होऊ शकते तुमची आतली स्किन. अच्छा, असे काही काय डेंजर प्रकार झालेले मी बघितलेले आहेत. त्यामुळे ते होऊ न देणं, म्हणजे तुमचं जी कोण नेल टेक्निशियन असेल ती चांगलं करणारी आहे आणि ती चांगल्या प्रकारे करते, तुमची सगळी काळजी घेऊन करते ना, हे तुम्हाला चेक करायला पाहिजे. कुठेतरी जाऊन आपलं एक नेल आर्ट करून आले मी किंवा नेल जेल एक्सटेन्शन्स करून आले मी, असं करतात हल्ली की करून येऊ आपण, असं ते त्याच्यासाठी जरा थोडा रिसर्च करावा असं मला वाटतंय. हो, प्रत्येक गोष्टीत अभ्यास आहेच. चांगलं करायचं असेल तर अभ्यास आहेच. प्रश्न केतकी, ह्या सगळ्यात तू लग्न केलंस. आता प्रश्न असा आहे माझा की फेशियल पॅल्सी सारखी एक गोष्ट होऊन गेल्यानंतर अजूनही आपल्याकडे ज्याला लग्नाचा बाजार असं म्हटलं जातं, जो शब्द फार वाईट आहे पण वापरला जातो सरसकटपणे, समोर येणाऱ्या व्यक्तीला आपण अशा पद्धतीने भेटणार आहोत जिथे आपल्या मागे अशी एक काहीतरी गोष्ट घडून गेलेली आहे. हे कसं काय जमलं सगळं? कारण ना, माझा नवरा रोहन हुकेरी नाव आहे त्याचं, तो माझा खूप पूर्वीपासूनचा मित्र आहे. अच्छा. 2008 सालापासून आमची मैत्री होती आणि सो त्याला सगळंच माहिती आहे. माझ्या सगळ्याच गोष्टींबद्दल त्याला तेव्हाच सगळं माहिती होतं. 2008 ते 2012 आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि 2012 साली काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यानंतर वी स्टार्टेड डेटिंग. आणि अर्थातच एक अजून थोड्या काळानंतर मग आम्हाला दोघांनाही वाटलं की आपण एकमेकांबरोबर जगू शकतोय प्रॉपर, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही बहुतेक आपल्याला. आणि त्यामुळे आम्ही लग्नाचा विचार केला आणि मग आम्ही 2016 मध्ये लग्न केलं. त्यामुळे खूप मोठी मैत्रीची त्याच्या मागे हे होती की त्यामुळे ते असं अशा दृष्टीने लग्न जमवणं नव्हतं. इट वॉज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस टू गेट मॅरिड त्याच्याबरोबर. कारण ते काय होतं की कितीही म्हटलं तरी सुद्धा रंग, रूप, तुम्हाला काय झालंय, तुमची मेडिकल हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात जेव्हा अशा पद्धतीने लग्न करण्याची वेळ येते तेव्हा. अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा कुठे अरेंज्ड मॅरेज स्पेशली आपण ह्या दृष्टीने विचार करत असतो तेव्हा. हो, प्रश्नच नाही, येतोच ना. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण की तुमचा चेहरा पूर्ण हलत नाहीये म्हटल्यावर एक मायनस पॉईंट होतोच. जेव्हा अनफॉर्च्युनेटली पण तो बाजारच आहे, तर तिकडे जेव्हा तुम्ही असता तेव्हा यू हॅव टू हॅव ऑल द प्लस पॉईंट्स. त्याच्यात हा एक मायनस होतो तुमचा मुद्दा, प्रश्नच नाही. पण माझ्या बाबतीत ते तसं नसल्याचमुळे आणि त्याला आधीपासूनच सगळं माहीत असल्याचमुळे तो मुद्दा रादर दिसणं हा मुद्दा कधी आमच्या नात्यामध्ये आलाच नाही. की दोघंही कसे दिसतोय हे काही दोघांनाही काही त्याच्याबद्दल नव्हतं. त्यामुळे तो कधीच इट वॉज नेव्हर इवन डिस्कस्ड. त्याच्याबद्दल विचारही नाही झाला कधी. आणि मला असं वाटतं की एकूणच माझ्या आयुष्यात ज्या काही लोकांबरोबर मी कामं केली किंवा ते ऑल ऑफ व्हेरी सपोर्टिव्ह. मला कुणीही असं कधी जाणवून दिलं नाही की काहीतरी कमतरता आहे तुझ्यात किंवा नाही हे तुझं ह्याच्यामुळे जमत नाहीये तुला. हा कुणीच मला कधीच, सगळ्या DOPंनी मला एवढं सपोर्ट केलंय. म्हणजे अगदी गलगले निघालेपासून मंथनमध्ये हे सांगण्यापर्यंत की तू फक्त डोळा मिचकावू नकोस, तू फक्त एकटक बघत राहा, एवढंच सांगण्यात आलंय मला 1-2दा. आणि तेही अशा याने की जे फक्त मलाच कळेल. सो मी खरंच खूप आभार मानते सगळ्याच, अख्ख्याच ह्या जगाचेच, की मला चांगली माणसं जास्त भेटली.
ह्या सगळ्या प्रवासात मला वाईट माणसं खूप कमी भेटली आहेत. म्हणजे अर्थात मी कामही तेवढं केलेलं नाहीये की वाईट माणसांची खूप संबंधही यावा, पण मी जे काही काम केलंय आणि ज्या काही लोकांबरोबर मी कामं केलीत मला अतिशय चांगली माणसं भेटली. मला खूप चांगले अनुभव आले. एस्पेशली माझी ही कंडिशन समजून घेऊन माझ्याबरोबर लोकांनी काम केलंय. हे फार मला वाटतं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ॲज अ सोसायटी आपण जेव्हा समाज म्हणून बघतो तेव्हा तुम्हाला ॲक्सेप्ट करणं अशा, कारण मला नाही दिसत ना माझा रोज चेहरा कसा हलतोय, तुम्हाला दिसतं. इट बॉदर्स यू नॉट मी. कारण मी कुठे दिसते स्वतःला आरशात बघितल्याशिवाय. त्यामुळे मी नॉर्मलच असते, तुम्हाला ते ॲबनॉर्मल दिसतं. पण मला अजूनही सांगतात लोक, तुला उगीच वाटतं ग मनातनं, तुझ्या ते मनात आहे, असं काही दिसत नाही. सो असं सांगणारेही लोक खूप आहेत. आणि असंही सांगितलंय मला त्या काळी की मला म्हणाले, ती अशी वाकडं वाकडं तोंड करणारी मुलगी कशाला पाहिजे तुम्हाला, नका घेऊ तिला कशाला घेतलंय. बापरे. असंही बोललेले आहेत लोक. म्हणजे आय नेव्हर टूक इट दी अदर वे. मला त्यांनी कधी, मी त्याचा कधी चुकीच्या दृष्टीने विचार नाही केला. पण अशी वाक्य डोक्यात राहतात तुमच्या, निश्चित. आणि हे खोटं नाहीये. लोक हे बोलत असणार आहेत माझ्या मागे, नक्कीच बोलत असणार आहेत. कारण आपल्याकडे लोक काही चांगलं असेल तरी बोलतातच. त्यामुळे हे लोक बोलत असणारच आहेत याबद्दल मला खात्री आहे. पण हे कोणीतरी माझ्यापर्यंत पोहोचवलं, त्यांचाही काही वाईट हेतू नव्हता त्यामागे. त्या व्यक्तीचं सांगणं हेच होतं की तरी मी तुला चान्स देतोय, सो आय एम अ गुड गाय. पण आणि ती व्यक्ती तशी म्हणजे चांगली होती की त्यांना काळजीपोटीच म्हणाले ते. पण आहेत म्हणजे असे लोक आहेत जगात, हे माहीत होतंच मला. पण हे कोणीतरी असं बोलून दाखवल्यावर नाही. आणि खरं सांगायचं ना तर तसं बघितलं तर ह्याच्यापेक्षा इतक्या जास्त व्याधी किंवा फिजिकल डिसेबिलिटीजमधनं लोक जात असतात, प्रश्नच नाही. की मग त्या दृष्टीने आपला चेहरा एका विशिष्ट पद्धतीने न दिसणं हे तसं म्हटलं तर लोकांच्या दृष्टीने कमी त्रासदायक आहे. अर्थात जी व्यक्ती त्यातून जाते तिला त्यातून जे मानसिक आघात सहन करावे लागतात, जे बोलणं ऐकावं लागतं, जसं तू म्हणालीस तसं कधीतरी हे प्रसंग येतच असतात. ते सोडून पुढे जायला आपण हळूहळू शिकायला पाहिजे. पण तरी सुद्धा त्यावेळेला म्हणजे मला नेहमी असंच वाटतं, जेव्हा जेव्हा तुझ्या बाबतीत कुठेही कधीही विषय निघतो तेव्हा की ज्या वयात हे सगळं तुला फेस करावं लागलं ते फार ट्रिकी होतं. हो खरंय. म्हणजे आणि एका अभिनेत्रीसाठी हे होणं म्हणजे ऍक्च्युली संपलंय ना करिअर. माझं संपलंच की ग, चित्रपटातलं माझं करिअर संपलं. गलगले निघाले मला मिळाला, पण तो पूर्व पुण्याईवर मिळाला, माझ्या आधीच्या कामावर मला मिळाला. त्यानंतर कुठे चित्रपट केले मी? एक चित्रपट केला त्याच्यानंतर मी फक्त मराठीत, नाही मिळाले. पण मग त्यानंतर तू मुद्दाम ठरवून गाण्याचा जास्त अभ्यास केलास किंवा तू जास्त गाणं शिकायला लागलीस? खरं सांगू का, असं मुद्दाम म्हणून ठरवून मी काहीच केलं नाही. माझ्याकडे संधीच तशा येत गेल्या की मी त्याच्यामुळे मला ते करावं लागलं म्हणण्यापेक्षा ते झालं माझ्याकडनं. म्हणजे मी सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप नावाचं नाटक करायला लागले. त्याच्या 2 वर्षांनी लगेचच आम्ही स्टोरीज इन अ सॉन्ग नावाच्या नाटकावर काम करायला लागलो, ज्याला शुभा मुद्गलांचं म्युझिक होतं. अनिश प्रधान आणि शुभा मुद्गल त्यांच्याच स्टोरीजवर आम्ही ते करत होतो. आम्ही ॲक्च्युली ते एका म्युझिक फेस्टिवलसाठी म्हणून केलं होतं ते नाटक. तर त्या लोकांशी माझा संबंध आला. शुभाजींनी मला खूप शिकवलं त्या काळात. आणि त्यामुळे मग माझा रियाजही त्या दृष्टीने व्हायचा तेव्हा. आणि परफॉर्मन्सेस असायचेच ना, दर ऑलमोस्ट ऑल्टरनेट वीकेंड्स आमचे प्रयोग असायचे. त्यामुळे काहीतरी एक बेसिक आपल्या गाण्याची तयारी सतत राहिली पाहिजे हे एक डोक्यात असायचंच. त्याच्यात 2012 साली मी सारेगमप केलं. स्वप्न ताऱ्यांचे असं काहीतरी नाव होतं त्याचं, ज्याच्यात प्रशांत दामले होते माझ्याबरोबर. तर तेव्हा मी सारेगमप केलं. त्यामुळे ते गाणं येतच राहिलं सतत माझ्या आयुष्यात. गाणं ऑलवेज होतंच. म्हणजे माझ्या घरातच गाणं असल्यामुळे ते आहेच. म्हणजे माझे आजोबा पंडित तबल्यातले, पंडित अण्णासाहेब थत्ते, त्यांच्याकडे एक भयंकर शिष्यवर्ग सतत येत असायचा. त्यातले काही गाणारेही असायचे. त्यामुळे गाण्याच्या मैफिली, तबल्याच्या मैफिली चालूच असायच्या लहानपणापासून. माझे बाबा खूप चांगली सतार वाजवतात, तेही स्वतः तबलावादक आहेत. खूप गाणं ऐकतात ते. त्यामुळे गाणं कायम आमच्या घरात होतंच. त्यामुळे तसं कधी गाण्यापासून ब्रेक असा कधी नव्हताच. आयुष्यात गाणं होतंच ऑलवेज. आणि नृत्य मी शाळेत शिकायला सुरुवात केली. 7वीत असताना मी डॉक्टर संध्या पुरेच्या यांच्याकडनं भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. मी कॉलेजमध्ये असताना बंद केलं होतं, पण BSc झाल्यानंतर मी MA केलं मग भरतनाट्यममध्ये.
संध्या त्यांच्याच कॉलेजमधनं. आणि मी MFA पदवी पण घेतलेली आहे भरतनाट्यममध्ये. तर त्यामुळे क्लासिकल डान्स म्हणशील तू तर शास्त्रीय नृत्य मी भरतनाट्यम शिकले. पण नाटकाच्या दृष्टीने मी बऱ्यापैकी कथ्थकचा पण अभ्यास केला. कारण बेसिकली मुद्रा, तुमच्या लकबी आणि ठुमरी किंवा लावणी हे करताना तुम्हाला लावणीसाठी किंवा ठुमरीसाठी पण एक कथ्थकचं अंग असणं फार गरजेचं होतं त्यावेळी. त्यामुळे त्या दृष्टीने मी कथ्थकचा पण अभ्यास थोडाफार केलेला आहे. त्यामुळे अशा, आणि मी बॉलरूम डान्सही शिकते. त्यामुळे दॅट इज द वेस्टर्न स्टाईल म्हणता येईल. आणि एवढी वर्ष तू नाटक करते आहेस, तर तुला हिंदी थिएटर आणि मराठी थिएटर याच्यामध्ये काही फरक वाटतो? कारण तू मला वाटतं शब्दांची रोजनीशी करत होतीस, त्याचेही प्रयोग आता तुम्ही सध्या करत नाही. आम्ही मागच्या वर्षी ते बंद केलं नाटक. शब्दांची रोजनीशी व्यावसायिक नव्हतं, ते प्रायोगिक नाटक होतं पूर्णपणे. अतुल पेठेंबरोबर मी ते करत होते. आणि जी काही मी व्यावसायिक नाटकं केली म्हणजे काटकोन त्रिकोण म्हण, किंवा बंधमुक्त म्हण, किंवा दादाची गर्लफ्रेंड म्हण, किंवा पळा पळा कोण पुढे पळेतो नावाचं नाटक मी मध्ये केलं होतं. ही जी नाटकं आपल्याकडे होतात व्यावसायिक, आपलं गणित खूप वेगळं आहे मराठीचं, आणि हिंदीचं गणित खूप वेगळं आहे. हिंदीची जी नाटकं आहेत ना ती आपल्या व्यावसायिक नाटकांसारखी ऑडियन्स ड्रिव्हन नसतात. म्हणजे आपल्याकडे किती बघायला येतोय प्रेक्षक ह्याच्यावर आपण खूप अवलंबून असतो. हो. की त्याचे प्रयोग किती होणार, त्याचं अर्थकारण कसं बसेल. हिंदीमध्ये हा थोडा वेगळा मुद्दा येतो त्याच्यात. अर्थातच प्रेक्षक महत्वाचे असतातच, ते कुठल्याही कलेसाठी असतातच. पण फेस्टिवल्स, तुम्हाला काही ठिकाणून स्पेशली बोलावणं येणं, लोकांनी मुद्दामून तुमच्या नाटकांचे प्रयोग ठेवणं, हे हिंदीत जास्त होतं. आणि हिंदीतलं अर्थकारणही वेगळं आहे. आता मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीये, पण खूप फरक आहे दोन्हींमध्ये. दोन्हींच्या ट्रीटमेंटमध्येही खूप फरक आहे, होणाऱ्या प्रयोगांमध्येही खूप फरक आहे. आपण जेव्हा म्हणतो की माझे 100 प्रयोग झाले, तेव्हा असं वाटतं की हा बहुतेक हे नाटक चालतंय. आणि जेव्हा हिंदीमध्ये तुमचे 100 प्रयोग होतात तेव्हा तुमचं नाटक दणदणीत चालून तुम्ही ते संपवायच्या ह्याच्याकडे आलेले असता. अच्छा. सो हा फरक आहे. तुमच्या नाटकाचे 50 प्रयोग झाले तरी हिंदीत असं वाटतं की ओ 50 शोज किए यार तुम लोगों ने, क्या बात है. सो हाच मुळात फरक आहे की आपण 50 शो झाल्यावर म्हणतो की ओके अजून बंद नाही झाले, आपलं नाटक बहुतेक चालेल आता. क्वांटिटीनी फरक पडतो मराठी नाटकामध्ये खूप जास्त, भयंकर. त्यामुळे आमचे जेव्हा स्टोरीजचे किंवा सेक्स मोरॅलिटीचे 100च्या वर प्रयोग झाले तेव्हा इट वॉज अन ओव्हरवेल्मिंग थिंग फॉर अस की बाप रे, आपण एवढे प्रयोग केले ह्या नाटकाचे. आणि स्टोरीज इन अ सॉन्ग तर आम्ही आत्तापर्यंत आम्ही 11 वर्ष ते नाटक केले, 11-12 वर्ष. आणि 12 वर्षात किती प्रयोग केले? अराउंड 150. जे आपल्याकडे किती वर्षात होतात? एका. आणि तुम्ही देश परदेशीही जास्त प्रयोग करता हिंदी नाटक? देशात खूप होतात हिंदी नाटकाचे, परदेशीही होतात प्रयोग, नाही असं नाही. पण मी जी तिन्ही नाटकं, 4ही नाटकं जी मी केली आहेत आतापर्यंत, त्या सगळ्यांमध्ये इट वॉज अन ऑन्सॉम्बल कास्ट. खूप लोक होते नाटकात, 12-12, 15-15 लोक. ऑन स्टेज टीमच 10-12 जणांची जर असेल तर एवढ्या लोकांना परदेशी नेणं अवघड असतं खूप, आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप वेगळ्या प्रकारे प्रयत्न करायला लागतात. ते झाले नाहीत. पण आम्ही देशभरात प्रयोग केले, कानाकोपऱ्यात जाऊन प्रयोग केलेत आम्ही. त्यामुळे खूप फिरलोय मी. स्टोरीज इन अ सॉन्ग आणि सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप साठी, आणि नंतर मेरे पिया गए रंगून नावाचं पण नाटक केलं होतं. सगळ्याच नाटकांसाठी मी भरपूर फिरले भारतभर. आणि हिंदीतल्या ना दौऱ्यांना मजा असते माहितीये. तुम्हाला एक वेगळीच ट्रीटमेंट असते, छान हॉटेल्स असतात, तुम्ही कधी कधी फ्लाय करता किंवा 2 टायर एसीनी वगैरे जाता तुम्ही, आणि असं एक रॉयल ट्रीटमेंट. मी तरी जी नाटकं केली त्याच्यात मला आम्हाला सगळ्यांना अशी प्रॉपर रॉयल ट्रीटमेंट असायची की तोशीच नाही पाहिजे काही. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की आम्ही कलकत्त्याला प्रयोग होता आमचा, आणि आम्हाला ट्रेनची तिकीटं दिली होती 2 टायर एसीची. आणि अगं जाताना कलकत्ता येतच नव्हतं. एक दिवस झाला आणि आमच्या सगळ्यांचं झालं की यार ये आ ही नहीं रहा है, कब खत्म होगा ये ट्रेन ट्रॅव्हल. आणि तिथे बसून आमचा दिग्दर्शक आणि निर्माता सुनील शानबाग तो म्हणाला की ये मैं फिर से नहीं कर सकता, लेट्स सी व्हॉट दे आर गिव्हिंग अस, अदरवाइज विल पुट इन आवर ओन मनी, आय माइट पे यू अ लिटल लेस, पण वी विल फ्लाय बॅक. आम्ही तिथल्या तिथे ट्रेनमधनं आम्ही फ्लाईट तिकीट बुक केली परत येतानाची 3 दिवसांनंतरची, ज्या किमतीला होती त्या किमतीला.
आणि वी ऑल फ्ल्यू बॅक. हे नाही आपल्याकडे होऊ शकत. मेन अर्थकारणच नाही बसू शकत ना आपलं त्याच्यात. पण म्हणजे असे काही काही वेगळे अनुभव हिंदीत येतात जे आपल्या मराठीत आपण कधी एक्सपेक्टही नाही करत. म्हणजे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं जेव्हा आपण मराठी नाटक करत असतो तेव्हा आपण काय प्रकारे नाटक करतो. गणितच वेगळं आहे ना आपलं. अंथरूण पाहून पाय पसरावेत हे आपल्या पहिल्यापासूनच असल्यामुळे इथे आपण कधी हा विचार नाही करत. आणि मग आता इथून पुढे काय? माझा आत्ता तरी खूप 2-3 इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्सवर मराठीत आणि हिंदीतही माझं काम चालू आहे. म्हणजे जे मी ह्याच्या आधी कधीच केलं नव्हतं. इन्सेप्शन, एखाद्या मुळापासून एखादी संहिता तयार करणं किंवा आपल्याला ज्या प्रकारचं काम करायचंय ते कुठेतरी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणं, हे मी ह्याच्या आधी कधीच केलं नव्हतं. ते आत्ता माझं जरा चालू आहे. त्यामुळे मी असं काहीच ठोस तुला सांगू नाही शकत की मी हे करतेय. पण असे बॅकग्राऊंडला 3-4 मराठीत आणि हिंदीत असं काय काय बरंच चालू आहे माझं. त्यामुळे ते बघू कधी फळाला येतंय ते येईल. पण असं मागणं काम खूप चालू आहे माझं. ते तू कर, पण आम्हाला लवकरात लवकर तुला मराठी रंगभूमीवर उत्तम गाण्याची काहीतरी भूमिका घेऊन आलेलं बघायचंय. प्रोड्युसर्सना सांग, दिग्दर्शकांना सांग, मी काय करू. पण खरं सांगू का मुग्धा, मराठीत अनेक लोकांना माहीतच नाहीये की मी गाते आणि अभिनय करते. म्हणजे मला अजूनही लोक विचारतात तू गातेस? माझं होतं की नाही, म्हणजे थोडा बहुत प्रयत्न करते मी, म्हणजे गाऊ शकते बहुतेक मी, असं वाटतंय मला. आणि हिंदीत असं झालं की गाण्याचं काही असलं की केतकी ला विचारा. सो तेव्हा हे इतके वेगळे अनुभव दोन्ही भाषांमध्ये येतात ना मला, की पण काय आता म्हणजे मराठीत कारण माहितीच नाही ना लोकांना की मी गाते. नाही, त्यातही आणि स्टेजवर नाटक सुरू असताना गाणं ही पुन्हा एक फार वेगळी गोष्ट आहे. खूप वेगळी गोष्ट आहे, खूपच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे 4 जणांमध्ये एखाद्या पार्टीत किंवा पिकनिकमध्ये गाणं ही वेगळी गोष्ट आहे. स्वतः अभिनय करत असताना नृत्य करणं किंवा गाणं ही फार वेगळी गोष्ट आहे. त्याला फार वेगळ्या पद्धतीची तयारी असावी लागते. खूपच वेगळ्या. म्हणजे गाण्याचा सराव करायला लागतो. तुम्ही जे गाणार आहात ना त्याचा तुम्हाला सराव करायला लागतो. एक सिंपल उदाहरण मी तुला सांगते. जेव्हा मी स्टोरीज इन अ सॉन्ग करत होतो तेव्हा शुभाजी गात बसायच्या ग, आणि त्यांच्याबरोबर मी गात बसायचे. बरं, ही रिहर्सल चालू होती आमच्या तालमीत, हे चालू असायचं. तर एका पॉइंटला सुनील म्हणाला, शुभाजी ये सब ठीक है लेकिन उसको गाना है नाटक में, तो कुछ तो प्रॉपर आपको देना पड़ेगा कि इतना ही गाना है. वो ऐसे गाते नहीं बैठ सकती, गात नाही राहू शकत ती 10 मिनिटं की मला आज हे वाटलं म्हणून मी हे गायले, हे वाटलं म्हणून मी हे गायले. असं नाही होणार ते, कारण की त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. मग आम्ही ते ठरवलं की मी हे म्हणणार, मग मी ह्या 2च ओळींचा आलाप घेणार, मग मी हे गाणार. कारण त्याच्यावर मला नृत्यही करायचं होतं गात असताना. त्यामुळे जे मी गाणार आहे त्याप्रमाणे माझ्या अदा असणार होत्या. त्यामुळे ते सगळं ठरवणं, आणि ते शुभाजींसाठी सुरुवातीला इतकं त्यांचा अच्छा, आणि ते स्वतःच विसरायच्या की आदल्या वेळेला मी तुला काय सांगितलं होतं, तर ते मला लक्षात ठेवायला लागायचं. मग मी त्यांना सांगायचं नाही, लास्ट टाइम हमने ये ऐसे किया था, तो आपने ऐसे ऐसे सिखाया था. तर त्यामुळे हा खूप वेगळा मुद्दा आहे. जेव्हा तुम्हाला नाटकात गायचं असतं तेव्हा आपण नाटकाची जशी तालीम करतो तशी तुम्हाला गाण्याचीही तालीम करायला लागते. बरोबर. त्या गाण्यात तुम्हाला कुठे दमसाज घ्यायचा आहे, कुठे तुम्हाला कुठे बघायचंय, कुठल्या ओळीवर तुम्हाला कशा प्रकारे आवाज लावायचा आहे, की जेणेकरून तो प्रेक्षकांना, कारण पृथ्वीसारख्या ठिकाणी अँप्लिफिकेशन नाही वापरत तुम्ही. तुमचा जो खरा आवाज आहे तो शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा तुम्ही ठुमरी गात असता तेव्हा तुम्ही हळू आवाजात गाऊन चालणार नाहीये, तुम्हाला ती जोरदार आवाजातच गायली पाहिजे, जेणेकरून तो आवाज शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचेल गाताना. तुम्ही एकटेच गात नाही आहात, तुमच्याबरोबर पेटी आहे, तबला आहे, सगळ्या अकंपनिमेंट्स आहेत. या सगळ्या वाद्यांच्या वरती तुमचा आवाज येऊन ते गाणं पोहोचलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही अदा करायचे. म्हणजे एक आहे पण त्याच्यात दुसरं पण आपल्याला पाहिजे ना. कॉम्प्लिकेशन्स तर कमी नाही आहेत आपल्याकडे. म्हणजे तेच तर चॅलेंज आहे ना. त्या अदांमध्ये पण मग असं कधी कधी व्हायचं, म्हणजे जेव्हा डान्स मयूर वैद्यनी मला हे सगळी नृत्य शिकवली तेव्हा, तर आम्ही दोघं बसायचो तेव्हा आमचा हाच मुद्दा असायचा की तू हे करून बघ, तुला गाताना एवढं हे करता येणार आहे का, किंवा तुला इथे दमसास घेऊन तुला हे करायचं तर मग आपण ही स्टेप अशी घेऊया का. हा खूप खूप विचारपूर्वक
असंच बसवलंय आणि असंच काहीतरी मी 4 अदा केल्या आहेत आणि असं 4 काहीतरी मी हे केले आहेत आणि गायले. इतकं सोपं ते नाहीये. त्याच्यासाठी खूप मेहनत आणि खूप प्रिसाइजली तुम्हाला काय करायचं हे माहीत असणं. अगदी तुम्हाला श्वास कुठे घ्यायचा इथपासनं ते तुम्हाला हात किती जोरात फिरवायचा आहे. कारण तू हाताच्या तुझ्या एका मुव्हमेंटमध्येही तुझा असं होऊ शकतं. सो ते सगळाच बॅलन्स साधणं हे फार डिफिकल्ट आहे, फार कठीण आहे. नाही, आपल्याकडे प्रशांत दामले नाटकांमध्ये गायचे अजूनही गातात. आणि संगीत देवबाभळीमध्ये आपल्याकडे हा प्रयोग झाला, जिथे मानसी आणि शुभांगी दोघी जणी फार सुंदर भाकरी थापता थापता वगैरे गातात. म्हणजे ती सहजता बघण्यासारखी असते. पण हे असे प्रयोग कधी कधीच होतात. हे जास्त फ्रिक्वेंटली व्हावेत आणि त्याच दृष्टीने मला काहीतरी करायचं आहे. तर त्याच्या मागेच मी आहे सध्या. त्यामुळे बघूया, ते झालं तर छान काहीतरी होऊ शकतं, वेगळं काहीतरी. अशा प्रकारे म्हणजे एक नाटकात गाणं आहे, मी पुढे येऊन गाणं म्हटलं असं नाही पाहिजे. ते नाटकाचा भाग पाहिजे ते गाणं. ह्यानी जी मजा आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टोरीज इन अ सॉन्ग मध्ये जेव्हा मी गायचे तेव्हा माझं कॅरेक्टरच होतं तवायफचं, ज्याच्यात ते गाणं यायचंच. त्या गाण्यातनंच मी बोलायला लागायचे. किंवा सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप मध्ये मी लावणीवाली होते आत्ताच्या काळातली, जिला प्रेक्षकांना खेळवून ठेवायचं. याच्यासाठी काय काय क्लुप्त्या करता येतात आपल्याला, तेवढ्या करून आपण करायची लावणी, हे असंच वाटत असतं. पण जेव्हा ती एका जुन्या लावणीवाल्या बाईकडनं ते शिकते, त्यातल्या अदा शिकते, तेव्हा तिचं काय ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्यातून ती कशी गाते नंतर, हा त्या नाटकाचा भाग होता. हे मला गायचंय म्हणून, मला गाणं येतंय म्हणून गाणं घातलेलं नव्हतं त्या नाटकात. त्या नाटकाची ती गरज होती, ती तिचं ट्रान्सफॉर्मेशन येणं, आणि ते गाण्यातनंच येण्याची गरज होती कारण ती लावणी, आणि डान्समधनंही येण्याची गरज होती कारण ती लावणी नर्तिकाच होती. सो ते जेव्हा ते नाटकाचा भाग असतं ना, तेव्हा एक त्याचा काहीतरी वेगळाच इम्पॅक्ट होतो जेव्हा ते गाणं येतं तिथे तेव्हा. किंवा फॉर एक्झाम्पल आत्ता मी शब्दांची रोजनिशी नाटक करत होते. रामू रामनाथनचं मूळ इंग्लिश संहिता होती ती, तर त्याचं मराठीकरण करून आम्ही ते नाटक केलं. आणि मी करणारे नाटकात काम म्हटल्यावर अतुलनी त्याच्यात तुम्हाला मला गाण्यांचा अंतर्भाव करण्याची खूप इच्छा आहे, कारण की तू करणार आहेस काम. आणि त्या नाटकासाठी समहाऊ ते एक बेसिकली ते नाटक भाषेच्या डिटिरिओरेशन विषयी बोलतं. आपण जी भाषांची सरमिसळ चालवलेली आहे, एकीकरण करतोय आपण भाषांचं, ह्या सगळ्याबद्दल ते नाटक भाष्य करतं. तर त्यामुळे त्या नाटकासाठी आदिवासी गाण्यांचा अंतर्भाव जर आपल्याला करता आला तर तो नाटकाच्या आशयाला जास्त गडद करणारा ठरेल असं आम्हाला दोघांनाही वाटलं. आणि तशी मैत्रीणही आमच्याकडे होती, प्राची माया गजानन, जी अनेक वर्ष, लोकांना माहीत नसेल पण ती गेली अनेक वर्ष आदिवासी संगीतावर काम करते. वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन ती गाणी शिकते, ते सगळं शिकते, त्यांच्याबरोबर राहते. तिने मला खूप गाणी शिकवली त्यावेळी आदिवासी. आणि ती जेव्हा आदिवासी गाणी त्या नाटकात मी म्हणते ना, आपल्याला माहीत नसते ती भाषा, आपल्याला काही येत नसतं, आपल्याला काही कळतही नाही की काय बोलते ही मुलगी. पण समहाऊ ते सूर, ते ज्या प्रकारे म्हटलं जातं गाणं, ते ज्या क्षणी त्या नाटकात ते गाणं येतं, त्या क्षणी ते नाटकाचा फक्त केवळ एक गाणं म्हणते मी असं ते राहत नाही, ते कुठेतरी त्या नाटकाच्या संहितेचा भाग होतं. आणि जेव्हा हे घडतं ना नाटकात, तेव्हा काहीतरी एक खूप मॅजिकल मोमेंट क्रिएट होते. खरे. आणि ती जर क्रिएट तुम्हाला गाण्यामुळे करता आली तर मला वाटतं की त्या गाण्याचा तुम्ही खऱ्या अर्थाने नाटकात उपयोग करता. अदरवाईज मग ते काय संगीत नाटक तुम्ही गाण्याचे तुमचं हे दाखवायला मैफिली पण करू शकता ग, की मी किती भारी गाते. पण जेव्हा त्या नाटकाला त्या गाण्याने फायदा होतो ना, नाटकाच्या आशयाला जेव्हा फायदा होतो, तेव्हा मला वाटतं की ते गाण्याचा जास्त वापर करणं योग्य असतं नाटकात. पण खरंच केतकी, तू उत्तम गाऊ शकतेस, तुझी भाषा उत्तम आहे, तू चांगला अभिनय करू शकतेस, ह्या सगळ्याला आउटलेट तुला मिळू शकला, ही फार मोठी गोष्ट आहे. खरंच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की त्यावेळी माझ्या आयुष्यात असे लोक आले, सुनील सारखी व्यक्ती आली, सुनील सारखा दिग्दर्शक, ज्यांनी पूर्ण विश्वास टाकला माझ्यावर. आणि ही गेव मी कम्प्लीट फ्री हँड की लिटरली मला जशा लावण्या करायच्या तशा तू कर, हे त्याने मला, तुला कोणाकडनं शिकून घ्यायचं, कोण वाटतं तुला नीट करू शकतो, त्याला बोलवूया आपण, त्याच्याकडनं करून घेऊ आपण, तुला हवं तसं करू आपण.
हा फ्री हँड त्यावेळी एका 22-23 वर्षाच्या मुलीवर टाकणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासारख्या दिग्दर्शकांनी, जो इतका मोठा दिग्दर्शक आहे, आणि मी अननुभवीच होते ग. मी काय केलं होतं तोपर्यंत? कुठलं संगीत नाटक केलं होतं मी? कुठलंच नाही. अशा व्यक्तीवर तुम्ही हा विश्वास टाकता आणि तिला तुम्ही जेव्हा सांगता की कर ग, तू कुठली लावणी आवडते तुला, ती करू आपण ह्या नाटकात, बघू ना ह्या आशयाला जाते का, आपल्याला कशी वाटते ह्याच्यात. सो राजसाजवळ जरा बसा, मी सांगितलं की मला ही लावणी करायची आहे, तुम्हाला की बघू कशी वाटते इकडे. तुम्ही ती गायले तिथे त्या ज्या क्षणी ती येते नाटकात, आणि तुम्हाला ही खूप वर्क होईल इकडे चांगल्या पद्धतीने, ही घेतो. सो असं हे नाही करत. हा तुम्हाला कॉन्फिडन्स जो यायला लागतो ना स्वतःविषयी, तो मला खूप लवकरच्या वयात खूप चांगल्या लोकांमुळे आला. आणि आय रिअली ओ इट टू सुनील. म्हणजे त्या बाबतीत खूपच मी नशीबवान समजते स्वतःला की मला खूप लवकरच्या काळात मला त्याच्याबरोबर काम करता आलं. आणि 1-2 नाही, मी त्याच्याबरोबर 3 मोठी नाटकं आणि आणखीन काही छोटे छोटे कार्यक्रम. आम्ही आता गाण्याचा पण एक कार्यक्रम करतो. मी आय हॅव बीन वर्किंग विथ हिम फॉर ऑल दिस वाईल. एक गलगले फक्त शेवटी म्हण. गलगले काय म्हणू ग मी? गोरी तुझंच तुझंच गाणं माझं. अरे बापरे. कारण तू आणि भरत इतके गोड नाचलात त्या गाण्यामध्ये. मला ना गलगलेचा विषय आपला आत्ता निघाला, त्यामुळे मला एक खूप गोड आठवण सांगावीशी वाटते इथे, खूप महत्वाची आहे आणि माझ्या आयुष्यात ती खूपच महत्वाची आहे. जेव्हा आम्ही गलगलेचं शूटिंग सुरू केलं होतं ना, तेव्हा माझा भरतदादा बरोबर काम करण्याचा पहिला दिवस वगैरे असेल, आणि अर्थातच त्याला कळलं होतं की मला बेल्स पॅल्सी आहे आणि माझा डावा भाग थोडासा वीक आहे आणि हे सगळं. आणि आमचं 1-2 दिवस आम्ही शूट केलं एकमेकांबरोबर आणि असतं तसं. त्याच्यानंतर एक दिवस आम्ही आमची थोडीशी मैत्री झाली, आम्ही गप्पा मारायला लागलो. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्याने मला एक खूप छान गोष्ट सांगितली, मुग्धा. तो म्हणाला, तू कॉन्शियस नको होऊस, तू टेन्शन नको घेऊस तुझ्या ह्याचं. कोण परफेक्ट आहे आपल्याकडे? प्रत्येकाकडेच काहीतरी कमतरता आहे आपल्या ह्या क्षेत्रात, कुणाच्यातही असते. आपल्याकडे तर कितीतरी लोक आहेत. माझ्यात काय परफेक्शन आहे? मी खूप आहेत माझ्यात, पण दोष कमी खूप आहे माझ्यात. पण त्या कमतरतेवर मात करून जे तुझे चांगले भाग आहेत ते तू कसे हायलाईट करू शकशील ह्याचा विचार कर. डावा नाही ना भाग तुझा, थोडासा हे आहे, उजव्या बाजूचा वापर कर ना जास्त. बोल डीओपीशी, ते काय तुला मदत नाही करणार असं नाहीये. त्यांना ही फिल्म चांगलीच दिसायला हवी आहे ना. आणि तो हे मला बोलला आणि माझं असं झालं की यार खरंच अर्धाच भाग कमी आहे ना माझा, अर्धा भाग तर प्रॉपर आहे. आणि हे त्यावेळेला त्यांनी मला सांगितल्यामुळे मी इतकी फ्री झाले ना. आणि तो डीओपी पण आमचा खूप छान होता, राजेश म्हणून. ही ऑल्सो सपोर्टेड मी अ लॉट. आणि त्यामुळे त्या फिल्मचं शूट करताना पण मग नंतर खूप मजा आली. पण हे मला म्हणजे त्याच्याशी हे जे बोलणं झालं ना माझं, ते मला अजूनही आठवतं. आणि लाईक काय यार भरत दादा, मला तू सांगितलंस त्यावेळी परफेक्ट. खरंच आहे. पण भरत, केदार या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. प्रश्नच नाही. कारण भरत बरोबर काम करायला त्यांच्यासमोर पर्याय असंख्य असतील, किंवा ज्या म्हणजे तुटून पडल्या असतात म्हटलं तर त्या कामावर, पण त्यांनी तरी सुद्धा तुला निवडलं आणि इतकं चांगलं काम तुझ्या बरोबर करून घेतलं. ही खरंच खूप मोठी गोष्ट. हो खरंच ग, खरंच मला खूप. आणि मला माझ्या खूप छान आठवणी आहेत त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या. हा तर गौरी गलगले. गोरी 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 गलगलेच्या महाली, गलगले गोजिरा गौरी गसाजिरी, अंड्या बँजो करी साला भिलनगिरी, नादावली सोकावली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. इतके गोड नाचला तू आणि भरत नऊवारी नेसून. खूप मजा केली होती आम्ही. अख्खा पिक्चरचं शूटच खूप मस्त झालं होतं. कारण ह्या पिक्चरचे डीओपी तर छान होताच, पण आमचे जे असिस्टंट डिरेक्टर्स होते ना, ते पण सगळे असे नवीन तरुण तडफदार असे होते. आणि आमचा एक खूप मस्त ग्रुप झाला होता. आणि आम्ही चिंचवडमध्ये शूट करत होतो, त्यामुळे अर्थातच आपण आउटडोअर शूटिंगला असल्यावर जी सगळी मजा आपली शूट नसताना चालते ती सगळी आम्ही केली होती. आम्ही आमच्या
जिकडे मी राहत होतो त्याच्या ऑपोजिट कॉर्नरलाच एक हे होतं, थिएटर होतं पिक्चरचं. आणि तिथे त्यावेळी जब वी मेट म्हणू नकोस, आणखीन भूलभुलैया, असे 3-4 एक धडाधड एकामागोमाग एक चित्रपट लागले होते. आम्ही ते सगळे पिक्चर जाऊन बघितले होते. असे 10 जण वगैरे आम्ही जायचो पिक्चर बघायला. शूट संपले की आज कुठला बघूया, असं करून आम्ही पिक्चर बघितलेत भरपूर. आम्ही खूप खूप धमाल केली आहे त्या फिल्मच्या शूटिंगला. आणि तुम्ही धमाल केली आहे आणि लोकांनी बघताना ती धमाल केली आहे आणि अजूनही लोकांच्या ते लक्षात आहे. हे महत्वाचं आहे. नाही तर बहुतेक वेळा ना सांगताना ऍक्टर्स असं खूप सांगतात की आम्ही किती मजा केली, पण लोकांपर्यंत ती पोहोचलीच नाही. पण नाही, मला वाटतं झी खूप खूप वेळा दाखवतं झी तो पिक्चर. पण तू जेव्हा पहिल्यांदा स्वतःला ह्या फिल्मच्या माध्यमातून स्क्रीनवर बघितलंस तेव्हा तुला काय वाटलं? मला मज्जा वाटलीच, पण येस, आय वॉज फिलिंग की ओफ माझं नाही, मला कळतंय की मी हे करू शकले असते, पण ते तितकं छान मला नाही वाटत आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. त्यामुळे हे मला सतत ते दिसत होतं तिथे. आणि कुठेतरी मला ते मी स्वतःला मान्यच केलं होतं की हे मी नाही करू शकणार आहे, किंवा आय एम नॉट फिट फॉर इट. कारण की काय, हिरोईन पाहिजे तर तुम्हाला परफेक्ट 10 हिरोईन पाहिजे ना, पाहिजे तर पाहिजे, त्याला पण कोणीच काही करू शकत नाही. इट्स व्हॉट द डिमांड फिल्म फ्रेटर्निटी डिमांड्स ऑफ. त्यामुळे तुम्हाला तसं असायला पाहिजे. तुम्ही तसे नसाल तर तुम्ही ते नाही करू शकत. आणि हे मला वाटतं मी खूप आधीच स्वतःला मला कळलं होतं ते, आणि आय वॉज ओके विथ इट. कारण की आय हॅड ॲक्सेप्टेड की मी ओके अशी आहे, आणि आता हे मे बी मला हे नाही करता येणार आहे. आणि मला असं वाटतं मी गलगले बघितल्यावर मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं होतं की मे बी मी नाही ह्याच्या पुढे करू शकणार. पण मज्जा तर आलीच होती. कारण नाही, आणि ते गाणं इतकं, मी म्हटलं ना, अजून 20 वर्षानंतर सुद्धा ते गाणं इतकं ऐकलं जातं, बघितलं जातं. मी ते सांगते, भाग्यवान आहे मी. एक गाणं मिळालं, पण असं मिळालं ना की मला अजून त्या गाण्यावरनं लोक ओळखतात. अजूनही मला कुठे बाहेर गेले की जिथे जिथे मराठी असतात आपले, तिथे तिथे त्यांना ते ओळखतात, ते गौरी म्हणून ओळखतात मला. असं नाही की तुम्ही कुठेतरी काम केलं ना वगैरे, मला प्रॉपर गौरी गलगले असं ओळखतात. विच इज व्हेरी फॅसिनेटिंग टू मी की अरे बापरे, अजूनही खूप वर्ष झाली यार कारण पिक्चर गेल्याला. पण खरंच चांगली गोष्ट आहे. आजच एक गंमत म्हणून सांगते की आपले प्रेक्षक इतकं लक्ष देऊन आपलं हे पॉडकास्ट बघत असतात की मला असा एक मेसेज आला होता की मुग्धा, आम्ही एक गोष्ट नोटीस केली की तू प्रत्येक प्रश्नाची सुरुवात पणनी करतेस. माझ्याही हे नव्हतं लक्षात आलेलं, पण लोकांच्या लक्षात येत आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की इतके सुजाण आणि लक्ष देऊन ऐकणारे प्रेक्षक आपले आहेत, ज्यांच्यासमोर आज हा विषय तू बोललीस. कारण तू म्हणालीस तसं खरंच अगं लोकांना माहिती नसतं, नाही कल्पना नसते. जिच्याकडे आपण कौतुकाने इतकी वर्ष बघत होतो त्यांच्यापैकी कोणीतरी ह्या सगळ्यातनं गेलंय हे बघितल्यानंतर त्यांचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एम्पथी असावी असं मला वाटतं कुठल्याही बाबतीत. आणि कधी कधी वी लूज इट. आणि ह्याला आपण काही एका पॉईंटला मला असं वाटतं की हा ना सोशल मीडियाचाही दोष आहे. कारण आपण कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकतो, आपण काहीही कुठेही बोलू शकतो, आपल्याला कोणी येऊन धरणारं नसतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय बोललं तरी काय फरक पडतोय. त्यामुळे लोक काहीही बोलतात. आणि तुम्हाला माहीत नसतं समोरची व्यक्ती कशातनं जाते. तुम्ही काहीतरी कमेंट करता, पण ती कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी लागून त्याचा खूप ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो त्या व्यक्तीवर. आणि हे नाही कळत लोकांना, आणि चांगल्या चांगल्या लोकांनाही हे नाही कळत कधी कधी. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या हे सगळं बोलण्याने जरा एखाद्या व्यक्तीला जरी फायदा झाला नाही असा, की म्हणजे ती हातूनच जात असेल तरच तिला फायदा व्हावा असंही माझं म्हणणं नाही. अगदी नक्की. पण एक अशा प्रकारच्या कुठल्या तरी भयंकर अनुभवातून जाताना काय एखाद्या व्यक्तीचं होऊ शकतं, आणि जर ती व्यक्ती त्यातून जात असताना तिला जर माझ्या बोलण्यातनं काही दिलासा मिळाला, तिला जर त्यातून काही चांगल्या गोष्टी मिळू शकल्या की ज्यांनी उभारी मिळेल मनाला, तर मला असं वाटतं ह्याचा आपला जो काही हा अट्टहास आहे हा आपला सफल झाला असं म्हणता येईल. 100%. म्हणूनच म्हणजे एक अभिनेत्री, एक सुंदर अभिनेत्री, एक टॅलेंटेड अभिनेत्री जर फेशियल पाल्सी नंतर बाहेर पडून इतकं चांगलं काम करू शकते तर हे शक्य आहे. हो, शक्य आहे. तुमचा माइंडसेट करेक्ट पाहिजे. त्यावेळी तुम्ही वेगळ्याच काहीतरी, म्हणजे आता जर मी त्यावेळी असा चुकून विचार केला असता की अरे बापरे आता संपलं माझं, आता माझा चेहराच नाही, डिप्रेशनच आलं मला, मी ह्याच्यातच गेले,
आणि तर काहीच होऊ शकलं नसतं. कारण तुमचे प्रयत्नही मग कमी पडतात. जेव्हा तुम्ही इथून स्ट्रॉंग असताना तेव्हाच ते प्रयत्न तुम्ही केलेत तर त्याला यश येतं असं मला खूप वाटतं. जेव्हा तुम्ही इथून लढाई हरता तेव्हा ती तुम्ही कितीही वर्ण प्रयत्न केलेत तरी ते तुम्ही हरलेला असता आधीच. त्यामुळे मला असं वाटतं मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं आणि एस्पेशली अशा काळात हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची सपोर्ट सिस्टीम ही खूप खूप मोठं काम करते. म्हणजे माझ्या आजूबाजूचे सगळ्यांनीच मला जे धरून ठेवलं होतं ना त्याच्यामुळेही हे शक्य झालं. आणि मला असं वाटतं मीही तशी हॅपी गो लकी टाईपची मुलगी आहे. म्हणजे मी असं ग्रजेस किंवा हे धरून नाही ठेवत की अरे बापरे माझ्याबरोबर आता असं झालं ओके लुक फॉरवर्ड काय करता येईल आणि एक आपण जे आहोत त्याच्यात आनंदी राहायचं हे साधारण एक माझं असतं. त्यामुळे आय थिंक त्याही दृष्टीने मी कंटेंट असं म्हणता नाही येणार पण मी एक समजूत मी तुला मगाशी म्हटलं जसं की मला कळलं होतं एक आणि तेवढे आपण सुजाण असतो आपल्याला एक कळतं की आपण काय करू शकतोय काय करू शकत नाही. आणि जर तुम्हाला तो कॉग्निझन्सच नसेल की बाबा माझी अबिलिटी काय आहे आणि मला किती जमतंय हे जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलच काही जर चुकीच्या कल्पना असतील तर मग तुम्ही चुकलायत म्हणजे आयुष्यात. पण एक तुम्ही सगळ्यांना फसवू शकता पण म्हणतात ना की तुम्ही स्वतःला नाही फसवू शकत. तुम्हाला स्वतःला कळतंच की तुम्ही काय करू शकता. म्हणजे मला अजूनही खूप लोक म्हणतात तू उगीच म्हणते काही दिसत नाही तुझं एवढं काही वाटत नाही तू खरं प्रयत्न कराल. मला माहिती आहे ना पण मला कळतंय ना. मी जेव्हा एखादी ऑडिशन शूट करून पाठवते तेव्हा ती पहिले मी बघते कोणालाही दाखवायच्या आधी. मी पहिल्यांदा बघितल्यावर मला लक्षात येतं की काय आहे मला दिसतं. तुम्ही कोणीही काही चांगल्यानेच म्हणतात पण शेवटी तुम्हाला एक स्वतःला त्याचा एक काहीतरी सारासार विचार करायला लागतो की आपण काय आहोत बाबा आपण काय करू शकतो आपल्याला हे कुठपर्यंत जमू शकतं. आता काय तुमच्या टॅलेंटचा मुद्दाच नाहीये इथे. ही प्रॅक्टिकलीच तुला अशक्य गोष्ट आहे हे करणं. ह्याला तू काहीच करू शकत नाहीस. टॅलेंटवर तू काम करू म्हणजे टॅलेंट आहे तुझ्याकडे तू मेहनत करू शकतेस पण इथे काय मेहनत करणार आहे मी हे माहीत असलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला ह्याच्यासाठी तयार केलं पाहिजे की ओके आता हे असं आहे आता पुढे बघू आपण काय करता येईल. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही हे पार करू शकता. अशा प्रकारची कॅलॅमिटी जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा मोठी गोष्ट आहे पण आणि मला खूप कौतुक आहे तुझं की आज 20 वर्षांनी का होईना आपण कधी याबद्दल बोललो नाही. आई कुठे काय करते मध्ये एक सीन करायला तू आली होतीस तेव्हा फक्त आपलं बोलणं झालं तेव्हा तू मेसेज केला होतास मला वाटतं आणि बाकीचं सगळं पुढे प्रोडक्शन तुझं बोलणं झालं होतं. पण मुळात चांगलं बोलणारी व्यक्ती अभिनय क्षेत्रात येणं फार महत्वाचं असतं कारण ते गरजेचं असतं. ते एक त्याचं सॉफ्ट स्किल आहे जे अत्यंत गरजेचं असतं. मला वाटतं हे बेसिक आहे ग मुग्धा. मला खरंच नाही वाटत की हे काही स्पेशल आहे. हे बेसिक आहे ना. मी जेव्हा हिंदीत काम करते मला त्यांची डायलेक्ट का म्हणते मी कारण आपल्याच्यात मराठीकरण येतं. आपण पटकन हे नाही म्हणत आपण हे म्हणतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या शिकायला लागतात ना. जर मी हिंदीत जाऊन काम करत असताना मला जर ते शिकायला लागत असेल तर तुम्ही जेव्हा मराठीत काम करता तेव्हा तुम्हाला मराठीतही नीट शिकायला पाहिजे ना मराठी. हे पटकन डायलॉग पाठ होतात. ह्यात काय स्किल आहे. ही मेन गोष्ट आहे ना. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय वाचणार डायलॉग वाचतात ऍक्टर्स खूप मोठे मोठे पण म्हणजे खरं तसं नसायला पाहिजे ना. हे ऍक्शन रिॲक्शनचं फील्ड आहे. एस्पेशली नाटकात कसं पाठ होतं एवढं. अरे हे बेसिक आहे. हे यायलाच पाहिजे तुम्हाला तर तुम्ही पुढे जाऊन काहीतरी काम करू शकाल. त्यामुळे तुमची वाणी शुद्ध असणं तुमचं एक काहीतरी वाचन असणं तुम्हाला एक काहीतरी अवेअरनेस असणं आणि पाठांतर असणं. तरी आता समजू शकते मी काही लोकांचं पाठांतर कच्चं असतं पण तुम्ही त्याच्यावर काम करा ना. मग तुमची वाणी शुद्ध नसेल तर वाणीवर काम करा. मराठी तुमचं नसेल चांगलं तर वाचा. व्यक्तिरेखेची भाषा बोलता आली पाहिजे प्रश्नच नाही असं मला वाटतं. म्हणजे मराठी किंवा कुठलीही भाषा डायलेक्ट चांगली का वाईट यापेक्षा त्या व्यक्तिरेखेची भाषा बोलता आली पाहिजे तुम्हाला. आणि हे फार बेसिक आहे मला वाटतं हे काम. आणि मी हे प्रमाण भाषेच्या बाबतीत बोलते. म्हणजे आपल्या आता डायलेक्ट्स खूप आहेत आपल्याकडे बोलीभाषा तर असंख्य आहेत त्याच्यावर तर वेगळं काम करायला लागतं. आणि ते तू म्हणतेस त्या पण व्यक्तिरेखेची भाषा होते ती तेव्हा पण एक प्रमाण भाषेत एक म्हणजे बोलता येतं तर ते ओकेच आहे ना. म्हणजे त्यात काय
त्यात काय स्पेशल आहे. पण मला तुझं खूप कौतुक आहे. पुन्हा एकदा मी पणनी वाक्याची सुरुवात केली. आता मी कॉन्शियस व्हायला लागले त्या बाबतीत. पण हो, खरंय, आपल्याही लक्षात न येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो आणि हो अनेकदा अगं. बाहेरून बघताना ते लक्षात येतात खरंय, आपल्या. अगदी. तुझं खूप कौतुक मनापासून. आणि असंच तू उत्तरोत्तर अजून अजून चांगली कामं तुला मिळत जावो, तू करत जावो. आणि मराठीत आम्हाला एकदा तुझ्याकडनं उत्तम गाणं आणि त्याबरोबर उत्तम अभिनय असा लवकरच बघायचा आहे, एवढं नक्की. या निमित्ताने जर आपले कोणी निर्माते दिग्दर्शक हे बघत असतील तर त्यांनी इंस्टाग्रामही आहे माझं. तेही तुम्ही चेक करू शकता. आणि फॉलोअर्सही आहेत, ज्यांना असं वाटतं की फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं, तर फॉलोअर्सही अगं मी आत्ता माझी गाणी पोस्ट करायला लागले इंस्टाग्रामवर आणि माझं इंस्टाग्राम अचानक ब्लोअप झालं. आणि मला रोहन अनेक अनेक महिने सांगत होता की तू गाणी का नाही पोस्ट करत आहेस, तू गाणी का नाही पोस्ट करत आहेस. आणि मी बिईंग द अति परफेक्शन नसलेली अशी, आणि मला असं प्रत्येक गाणं मी असं केल्यावर वाटायचं की नाही चांगलं नाही झालं एवढं. रोहन मला फक्त तुला कळतंय, पोस्ट कर, लोकांना नाही समजणार आहे. ज्या त्रुटी तुला लक्षात येत आहेत त्या खूप मायनर आहेत, त्याच्यातलं काहीच. तेव्हापासून मी ते गाणी पोस्ट करायला लागले आणि लोकांना खूप आवडतंय की ही गाणी. मला असं वाटतं इंस्टाग्रामवर असे लोकही खूप आहेत की जे काहीतरी कला कन्झ्युम करायला येतात. काही डान्सची रील्स म्हणा, गाण्याची रील्स म्हणा, किंवा शिकायचं असतं काही त्याच्यासाठी. तर असेही खूप लोक आहेत, त्यामुळे असे लोक मला फॉलो करतात. अजूनही करतील, यानंतरही खूप करतील. आणि खरंच उत्तमोत्तम कामं तुला मिळावीत अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि देवाकडे ही प्रार्थना आहे की तू खुश राहा, आनंदी राहा आणि अशीच राहा. थँक्यू. थँक्यू.